हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे ऑकल्ट हीलर स्नेहलमध्ये. आज आपला फ्री रेकी लेवलचा डे 4 आहे. ठीक आहे. आज आपण बघणार आहे की अफर्मेशन म्हणजे काय, ते कसे तयार करायचे, पॉझिटिव्ह अफर्मेशन कसे तयार करायचे स्वतःसाठी, त्याच्यानंतर आपलं अन्न पाणी हे कसं चार्ज करायचं. ओके. आपली औषधं असतील, पेन असतील, पैशाला कसं रेकीचं हिलिंग द्यायचं, ते सगळं आज आपण शिकणार आहोत. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल थोडं रिवाइज करूया. काल मिठाच्या पाण्याने कोणी ऑरा क्लीन केला का? मिठाने ऑरा क्लीन केला? थोडं एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे, कोणी केलं असेल तर. येस, हँड रेस करायचा आहे किंवा चॅट बॉक्स मध्ये कमेंट करायची आहे. घर क्लीन केलं आणि मिठाच्या पाण्याने आंघोळ पण केली. अरे वा मॅडम, कसं वाटतं आता? छान काय वाटतंय. बदल जाणवला? छान वाटतंय आज. ओके, प्रसन्न वाटते. प्रसन्न वाटतंय. छान. चला आपण पुढे जाऊयात. आज आपण बघूयात, बघा हा, की या युनिव्हर्सला काय की नेहमी पॉझिटिव्ह लोक आवडतात, सकारात्मक विचारसरणी असणारी लोक आवडतात, पॉझिटिव्ह गोष्टी आवडतात. ठीक आहे. युनिव्हर्सला नाही हा शब्द आवडत नाही. ओके. एक एक्झाम्पल तुम्हाला देते मी. फर्स्ट ऑफ ऑल मला सांगायचंय हा, की मी कधीच आजारी पडत नाही, हे वाक्य कसं आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह वाटते. नाही, ओके. निगेटिव्ह आहे. आणखी कोण? निगेटिव्ह येस, निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह निगेटिव्ह आहे. ओके. आणखी निगेटिव्ह कोणाकोणा आहे. वाटतंय? निगेटिव्ह आहे. ओके, सुरेखा मॅडम म्हणतात निगेटिव्ह आहे. आणखी आपापलं मत द्यायचं. एक सांगते म्हणून आपण त्याच्या मागे तसंच नाही उत्तर द्यायचं, तुमचं स्वतःचं मत सांगायचंय. येस, कावेरी मॅम, कसं वाटतंय? निगेटिव्ह वाटते. निगेटिव्ह. ओके. निगेटिव्ह आहे. हा. अच्छा. ओके. तर बघूया, हे मी कधीच आजारी पडत नाही हे वाक्य निगेटिव्ह आहे. ठीक आहे. आता ज्यांना पॉझिटिव्ह वाटलं त्यांना आश्चर्य वाटत असेल, अरे कसं काय, तर पॉझिटिव्ह वाक्य आहे. ठीक आहे. तर बघा, हे वरवर तुम्हाला वाटतंय की पॉझिटिव्ह आहे, मी कधीच आजारी पडत नाही, पण एक तुम्हाला सांगू की हे निगेटिव्ह वाक्य आहे. ओके. आणि मगाशी जसं म्हटलं की युनिव्हर्सला निगेटिव्ह सेंटेन्स आवडत नाहीत, निगेटिव्ह व्यक्ती, निगेटिव्ह विचारसरणी आवडत नाही. ओके. सकारात्मक दृष्टिकोन असणारी, पॉझिटिव्ह बोलणारी व्यक्तीच युनिव्हर्सला आवडतात. आता बघा, तुम्ही खूप वेळा बघितलं असेल, एक सेकंड, तुम्ही खूप वेळा बघितलं असेल बघा, की जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते ना, नकळतपणे बोलून जाते आपल्याशी कोणीतरी, की मी कधीच आजारी पडत नाही, आणि लिटरली 2-3 दिवसांमध्ये ती व्यक्ती आजारी पडलेली तुम्हाला अनुभव आला असेल, पाहिलं असेल ना? हो की नाही? किंवा काही हो. व्यक्ती म्हणतात, मी कधीच फेल होत नाही, पण होत. नापास होत नाही, आणि बरोबर होतात. कसे माहितीये का बरं? कारण नाही हा शब्द मुळात युनिव्हर्सच्या, ब्रह्मांडाच्या डिक्शनरीमध्ये नाहीये. ब्रह्मांडाचं एकच काम आहे, तुम्ही जे मागाल ते तुम्हाला देणं, तथास्तु म्हणणं. ओके. त्याला काही मॅटर करत नाही तुमची इच्छा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, त्याचा फक्त एकच नियम आहे की तथास्तु, तुम्ही जे मागताय ते देणं. आपल्या घरामध्ये एक छोटंसं उदाहरण सांगते. आपल्या घरामध्ये वास्तुपुरुष असतो की नाही, आपण लहान मुलांना काय म्हणतो घरामध्ये, शुभ बोलत जा नेहमी. ओके. अशुभ हो. बोलायचं नाही घरात. का बरं? का नाही बोलायचं घरामध्ये? तथाच तथास्तु म्हणतो ना. वास्तू तथास्तु म्हणते, वास्तुपुरुष वास्तुपुरुष तथास्तु म्हणतो. मग आपण आपल्या घराची एवढी तथास्तु काळजी म्हणतो. घेतो, जिथे राहतोय, ब्रह्मांडात आपण राहतोय, आपली एनर्जी ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहे. सगळं विश्व हे कशावर चाललंय? एनर्जीवर चाललंय. मग तिथं आपण निगेटिव्ह विचार कसे काय सोडू शकतो? आणि विचार करा की आता मी छोटंसं एक उदाहरण दिलं की मी कधीच आजारी पडत नाही, हे आपण बोलता बोलता एकमेकांना बोलतो ना, कळत न कळतपणे. पण विचार करा, असे दिवसाला हजारो विचार आपण युनिव्हर्समध्ये सोडत असतो, ब्रह्मांडात. आणि काय होतं, तेच विचार तिथे प्रक्षेपित होऊन आपल्याकडे येतात. जसं आपण म्हणतो ना, एक म्हण आहे, जे पिंडी ते ब्रह्मांडी. जे तुम्ही हा, आतून हा. इथे सोडताय ब्रह्मांडात, तेच तुमच्याकडे रिटर्न येणार आहे. म्हणजे अतिशय रडगाणं गाणारी माणसं असतात ना, त्यांच्या आयुष्यात कधीच चांगल्या गोष्टी होत नाहीत. ते कशामुळे होतं? ते त्यांनी खेचून घेतलेलं असतं, त्यांच्या विचारांमुळे आणि कर्माने होतो. मग आपण रडत बसतो की माझ्याच बाबतीत असं का होतंय, मीच का कमनशिबी आहे, माझंच नशीब असं काय आहे, मलाच का त्रास सगळे माझ्या वाट्याला येतात. ते आपण ओढवून घेतलेले असतात, अट्रॅक्ट केलेले असतात. हो की नाही? येस ऑर नो? येस. तुम्ही विचार सोडाल, तुम्ही ज्या भावना सोडाल, तेच ब्रह्मांडात जाऊन तुमच्याकडे रिटर्न्स येणार आहेत. जे पेराल तेच उगवेल. हो की नाही? मग त्यामुळे याच्या पुढे सेंटेन्स नेहमी अफर्मेशन, सूचना देताना युनिव्हर्सला कशा द्यायच्यात? पॉझिटिव्ह द्यायच्यात. आणि एक छोटीशी एक युक्ती सांगते तुम्हाला, की नको आणि नाही असणारे शब्द वापरायचे नाहीत. ठीक आहे.
आणखी तुम्हाला अफर्मेशन्स कसे तयार करायचे त्याच्याबद्दल डिटेल माहिती हवी असेल तर सकाळी मी ग्रुपमध्ये दिलंय की माझं इन्स्टाला आणि फेसबुकवरती त्याच्या छोट्या छोट्या रील्स छोटे छोटे व्हिडिओ मी बनवून टाकलेले आहेत. खूप सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला एक्स्ट्राची तिथे मिळेल, तर प्लीज ते बघून घ्या. मॅडम माझ्याकडे इंस्टाग्राम आणि फेसबुक नाहीये. पाहिलं मॅडम, पाहिलं मी. पाहिलं का मॅडम? खूप छान. ज्यांच्याकडे नसेल हो. घरामध्ये मुलं वगैरे असतील तर त्यांच्या मोबाईलवरती तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. इंस्टाग्रामचे पण छोटे छोटे रील पाहिले. येस, थँक्यू मॅडम. सगळे बघून घ्या त्याच्यामध्ये पाहिलं मॅम तुमच्या रील. येस, मॅडम थँक्यू ते मॅडम. व्हॉट्सअप तुमच्या खूप साऱ्या. आता आपण पुढे जाऊया. ग्रुपवरती मी लिंक सकाळी शेअर केला त्या चेक करून घ्या. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. ओके. तर बघा आज आपण काय करणार आहे की आपलं अन्न पाणी कसं चार्ज करायचं ते बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपल्या अन्नाला कसं चार्ज करायचं, रेकीचं हिलिंग द्यायचं ते बघूयात. पहिली प्रोसिजर सेम आहे. मी सांगितलं की कुठल्याही गोष्टीला कुठल्याही व्यक्तीला तुम्हाला रेकीचं हिलिंग द्यायचंय तर पहिल्यांदा काय करायचंय, पहिलं आपल्याला रेकीला कॉल करावं लागणार आहे. आभार विधी करायचं, रेकीला कॉल करून ती एनर्जी ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या बॉडीमध्ये प्रवाहित करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला एनर्जी बॉल क्रिएट करून त्याचं प्रोटेक्शन शीट घ्यायचं आहे. अगदी स्वतःलाही हिलिंग देताना, स्वतःचा ऑरा क्लीन करताना किंवा इतरांनाही हिलिंग देताना, त्यांचा ऑरा क्लीन करताना प्रोटेक्शन शील्ड घेणं कंपल्सरी आहे. विदाऊट प्रोटेक्शन शील्ड आपण घराच्या बाहेर नाही पडायचं. ठीक आहे. आता बघा फर्स्ट ऑफ ऑल मी प्रोसिजर सांगितले की रेकीला कॉल करायचे, आभार विधी, प्रोटेक्शन शील्ड घ्यायचे, एनर्जी बॉल क्रिएट करून त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, तुमचं जे जेवण तुम्ही बनवलेलं असतं स्वयंपाकघरामध्ये, ओके, काउंटरवरती सगळं जेवण ठेवायचं, एनर्जी हातामध्ये क्रिएट करायची आहे. त्याच्यानंतर पिरामिड शेपमध्ये, कप शेपमध्ये असे हात करायचे, त्या जेवणावरती धरायचे. ठीक आहे आपल्याला. आणि आता तिथं अफर्मेशन द्यायचे. किती वेळ, तर तुमच्या हातामधून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला तिथे अन्नाला चार्ज करायचं, रेकीचं हिलिंग द्यायचंय. ओके. आणि तोंडामधून अफर्मेशन रिपीट आपल्याला देत राहायचंय. तुम्ही जेवणाच्या तुमच्या ताटालाही देऊ शकतात किंवा सपोज तुम्ही ऑफिसमध्ये टिफिन नेत असाल, किती वेळ लागतो टिफिन ओपन करायचा आणि विदिन 2-3 मिनिटांमध्ये तुम्हाला रेकीचं हिलिंग तिथे देऊ शकता, हो की नाही. सो एनर्जी क्रिएट करून अफर्मेशन काय द्यायचे, नीट लक्ष देऊन ऐकायचे की हे अन्न ग्रहण केल्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य आणि आनंदाचा लाभ झालेला आहे. हे अन्न ग्रहण केल्यामुळे माझी तब्येत किंवा माझी प्रकृती अगदी ठणठणीत आहे, प्रकृती उत्तम आहे, मी निरोगी आहे, हॅप्पी आहे, हेल्दी आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू दिव्य रेकी शक्ती. एवढेच अफर्मेशन्स आहेत, ते रिपीट देत राहायचे. किती वेळ, 5 ते 10 मिनिट. तुमच्या हातून व्हायब्रेशन सुरू होऊन जोपर्यंत ते संपत नाहीत तोपर्यंत आपल्याला तिथे हिलिंग देत राहायचंय. ठीक आहे. इथपर्यंत समजलं? येस मॅम. चलो पुढे जाऊया. आता आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत. सगळ्यांनी एक ग्लासमध्ये पाणी घ्यायचंय लगेच. ओके. पाण्याला पण आपण रेकीचं हिलिंग आता देणार आहोत. इतरांनी म्यूट करायचंय. एक सेकंड मी करते. ठीक आहे. आणलं सगळ्यांनी. आता ते पाणी थोडंसं पिऊन घ्या, पण पिताना त्याची टेस्ट आता लक्षात ठेवायची. हळूहळू प्या थोडंसं त्यातलं आणि त्याची टेस्ट लक्षात ठेवा, त्याची चव लक्षात ठेवायची. कशी लागते टेस्ट ते लक्षात ठेवायचे आपल्याला. ठीक आहे. ओके. आता काय करायचं आपल्याला, तो पाण्याचा ग्लास समोर ठेवायचा आपल्याला. आता सगळ्यांनी रेकीला कॉल करायचंय. ठीक आहे. आपण काल शिकलेलो आहोत कसं आहे, नमस्कारच्या पोझिशन मध्ये बसायचंय. आता रेकीला कॉल करा, आभार विधी करा की मी दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे, मी स्वतःची आभारी आहे, मी माझे माता पिता गुरुजनांची आभारी आहे, मी या पाण्याची सुद्धा आभारी आहे. पाण्याचेही आभार मानायचे. ज्या गोष्टीला ज्या वस्तूला आपण चार्ज करतोय त्यालाही आभार वादन करायचे. त्याच्यानंतर रेकी अमृत रेकी अमृत रेकी अमृत 3 वेळा बोलायचंय. आता व्हिज्युअलाइज करा की या ब्रह्मांडामधून एक व्हाईट लाईट तुमच्या सहस्त्रार चक्रामधून तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत आहे. ठीक आहे. ही व्हाईट लाईट तुमच्या मूलाधार चक्रापासून पुन्हा वरती अनाहत चक्रामध्ये आली आहे. अनाहत चक्रामधून तुमचे दोन्ही शोल्डरमध्ये प्रवाहित होत आहे, शोल्डरमधून तुमच्या दोन्ही हातांमध्ये प्रवाहित होत आहे आणि हातांमधून तुमच्या दोन्ही तळ हातांमध्ये दिव्य रेकीची ऊर्जा
प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. आता त्या ग्लासवरती आपल्याला कप शेपमध्ये सॉरी, आता एनर्जी बॉल क्रिएट करा. येस, व्हेरी गुड. तो एनर्जी बॉल घ्यायचा आपल्याला. सहस्रार चक्रावरून संपूर्ण बॉडीवरती सोडून द्या. येस. आता त्या ग्लासवरती आपल्याला कप शेपमध्ये हात धरायचे तसे किंवा पिरामिड शेपमध्ये, आणि आता अफर्मेशन द्यायचं. त्या पाण्याला आपल्याला इंटेन्शन द्यायचंय. आता काय तिथे बोलाल? ओके, की हे पाणी ग्रहण केल्यामुळे किंवा हे पाणी प्यायल्याने मला उत्तम आरोग्य आणि आनंदाचा लाभ झालेला आहे. माझी प्रकृती उत्तम आहे. माझा आजचा दिवस खूप आनंदी आणि एनर्जेटिक गेलेला आहे. खूप छान गेलेला आहे. तुमची एखादी इच्छा असेल, गोल असेल, तर ते सुद्धा तुम्ही इंटेन्शन या पाण्याला बोलू शकता. तुमची एखादी इच्छा असेल तीही या पाण्यामध्ये तुम्ही देऊ शकता. अफर्मेशन रिपीट देत राहायचं तोंडामधून, आणि व्हायब्रेशन हातामधून सुरू होऊन संपेपर्यंत त्या पाण्याला आपल्याला चार्ज करायचंय, रेकीचं हिलिंग द्यायचंय. हे पाणी प्यायल्याने मला उत्तम आरोग्य आणि आनंदाचा लाभ झालेला आहे. माझी प्रकृती उत्तम आहे. माझा आजचा दिवस, संपूर्ण दिवस एनर्जेटिक गेलेला आहे. खूप छान गेलेला आहे. मी निरोगी आहे, हेल्दी आहे, हॅपी आहे. जे तुम्हाला हवेत ते अफर्मेशन द्या. अफर्मेशन पॉझिटिव्ह असायला हवेत. आणि त्याच सोबत तुमची एखादी इच्छा असेल, तुमचं स्वप्न असेल, तर ते सुद्धा या पाण्याला आपण बोलायचे, तिथे इंटेन्शन द्यायचंय. जेवढं जास्तीत जास्त तुम्ही या पाण्याला चार्ज कराल, रेकीचं हिलिंग द्याल, अफर्मेशन द्याल, तेवढे छान रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत. सो कमीत कमी 10 मिनिटं तरी, आता आपण 10 मिनिट नाही करणार आहोत, पण डेली तुम्ही घरी करताना कमीत कमी 10 मिनिट तरी पाण्याला आपल्याला चार्ज करायचे, 5 ते 10 मिनिट. रिपीट अफर्मेशन देत राहायचे आणि हातातून व्हायब्रेशन त्या पाण्यामध्ये सोडत राहायचे. जेवढं जास्तीत जास्त तुम्ही त्याच्यामध्ये इंटेन्शन उतरवाल, जेवढं जास्तीत जास्त हिलिंग द्याल, चार्ज कराल, तेवढे छान रिझल्ट तुम्हाला मिळतील. ओके, डन. आता हे पाणी प्यायचंय सगळ्यांनी, आणि व्यवस्थित त्याची चव बघायची आहे, निरीक्षण करायचंय, टेस्ट बघायची आहे कशी लागते आता. आणि 1 बाय 1 सगळ्यांनी सांगायचं. गोडसर चव लागली. विभूती घातल्यावर थोडं कसं ते मठात मिळतं तीर्थ तशासारखं लागतं. कोण आहे? कोण बोलते? शावमी? अनुष्का. अनुष्का मॅम. ओके, अनिता मॅडम बोला. अनम्यूट करून बोलायचंय. अनम्यूट करा मॅम. येस. अनम्यूट करा मॅडम, म्यूट आहे तुम्ही. येस, दीपाली मॅम बोला. माझ्या समोर कोण आहे? दीपाली हे मॅम. पाणी पिल्यासारखं, म्हणजे माठामधलं पाणी विभूती टाकल्यासारखं सेम त्यांना लागलं ना, सेम तशी टेस्ट होती. सायलीला बोला. मस्त. येस, अनिता मॅम बोला आता. हा, एनर्जी एकदम फील झाली आणि तीर्थासारखंच पाणी लागलं, जसं आपण स्वामींच्या मठामध्ये वगैरे पितो तसंच. आणि खूप छान. म्हणजे छान वाटलं पण प्यायल्यानंतर.
थँक्यू. ओके छान. वैष्णवी मॅम. मी Yes. स्वप्नाली बोलते. स्वप्नाली बोलते. हा बोला. पाणी खूप छान लागलं आणि गोड असं लागलं. एकदम पॉझिटिव्ह वाटलं. मग आधी जे तुम्ही मगाशी पाणी प्यायलात ते आणि आता मध्ये काही फरक जाणवला का? हो, नक्की. खूप फरक जाणवला. नक्की नाही. बघा आपण किती वेळ चार्ज केलं? हार्डली 5 मिनिटं पण नाही चार्ज 5 केलेलं मिनिटं आपण. पण नाही. डेली मी सांगितलं घरामध्ये असेल कंपल्सरी 5 ते 10 मिनिटं करा. पण 5 मिनिटं हिलिंग दिलं नाहीये तर एवढा त्याच्यामध्ये बदल आहे. विचार करा. जाणीवपूर्वक जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टींना रेकीचं हिलिंग द्या. ओके हॅलो. येस मॅम बोला. मृदू आणि खूप गोड लागत होता. गोड लागत होतं. ओके ओके ठीक आहे समजलं. आता अनम्यूट करूयात. सॉरी म्यूट करूयात सगळ्यांना. एक मिनिट. ममता जाधव मॅम बोला. हँड रेस दिसतोय बराच वेळ. ममता जाधव आणि रेडमी 10 कोण आहे? नावाने जॉईन व्हायचं सगळ्यांनी. हा मॅम, पहिल्या म्हणजे आता पाण्यामध्ये आणि आताच्या पाण्यामध्ये खूप फरक होता आणि त्याच्यामध्ये म्हणजे चव त्याची गोड होती आणि एकदम तीर्थ मठामध्ये किंवा आपण स्वतः घरी अभिषेक केला तीर्थ कसं असतं सेम तशी चव होती. इतका फरक जाणवला खूपच. खूप छान. Thank मग you, आता मला ma'am. कोण सांगेल हा फरक कशामुळे आला? त्याच्यात एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी दिल्यामुळे आला. येस. आपण जे त्याच्यात तुम्ही रेकीची काय केलं? पॉझिटिव्ह तुम्ही एनर्जी त्याच्यात तुमचं इंटेन्शन दिलं. तुमची एनर्जी तिथं दिलीच. रेकीचं चार्ज केलं. रेकीचं हिलिंग दिलं त्या पाण्याला. हो की नाही? मग 5 अमृतासारखंच मिनिटं लागलं मॅम. खरंच अमृतच होतं. मग विचार करा 5 मिनिटाची हिलिंग तुम्ही दिले पाण्याला आणि एवढा फरक जाणवतोय. मग जेव्हा तुम्ही तुमचे रेकीच्या हिलिंगने तुमचे शारीरिक, मानसिक, भावनिक आजार कुठलेही ब्लॉकेजेस आयुष्यातले काढू शकता. हो की नाही? हे जस्ट सुरुवात आहे. तुम्ही बिगिनर आहात. डेली तुम्ही सातत्य ठेवलं, रोजच्या रोज हिलिंग केलं तुमच्या सगळ्या गोष्टींसाठी तर किती छान रिझल्ट मिळतील बरं. हो की नाही? चलो तर आता आणखी एक सांगते तुम्हाला टेक्निक. हे झालं तुमच्यासाठी. ओके. आता कोणी कोणी स्टीलच्या ग्लासमध्ये पाणी चार्ज केलं. जर तुम्हाला तुमची एखादी गोष्ट, एखादी इच्छा असेल, स्वप्न असेल, ते लवकरात लवकर पूर्ण करायचं असेल, कंटिन्यू 21 दिवस पाणी चार्ज करून प्यायचंय. पण त्या केसमध्ये ते काचेची बॉटल किंवा काचेचा ग्लास वापरायचा आहे. ठीक आहे? आता आणखी पुढे जाऊयात की आता हे तुमच्यासाठी प्यायलात. आपल्या घरच्यांना हे पाणी चार्ज करून द्यायचं असेल तर कसं देणार मग तुम्ही? तुमचा मॅट असेल, पाण्याचा फिल्टर असेल, ॲक्वागार्ड असेल तर त्याच्यावरती आपल्याला कपशेकमध्ये हात करायचे, त्याच्यावरती धरायचे. ओके. आणि पूर्ण फॅमिलीसाठी ते पाण्याला आपल्याला रेकीचं हिलिंग द्यायचं. मग तिथे अफर्मेशन काय बोलणार की हे पाणी प्यायल्यामुळे माझ्या आणि मला आणि माझ्या घरातल्यांना सगळ्यांना उत्तम आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती झालेली आहे. सगळ्यांची प्रकृती अगदी ठणठणीत आहे. सगळे निरोगी आहेत, हेल्दी आहेत. ठीक आहे? तेच अफर्मेशन सगळ्यांना द्यायचं छानपैकी. ओके. मग सगळ्यांनाही त्याचा लाभ मिळेल ना. चार्ज केलेलं पाणी सगळ्यांना प्यायला मिळेल. ओके. चलो नेक्स्ट पुढे जाऊयात. आता आणखी आहे बघा की मुलांचे पेन. सध्या एक्झाम सुरू आहेत सगळ्यांच्या तर तुम्ही मुलांच्या पेनला सुद्धा लिटरली चार्ज करू मला शकता. एक विचारायचं होतं. येस. मला हा बोला. मणक्यात 2 मणक्याचा चुरा झालेला आहे आणि माझी उजव्या साईडची नस पण मणक्यात दबलेली. तर हे बरं होऊ शकतं का? होऊ मला शकतं मॅडम. ऑपरेशन पण मी काय म्हणते एका सर्टन लेवल पर्यंत. ओके. एखादी वस्तू आपण म्हणतो की पूर्ण कामातून गेली, निरुपयोगी झालीये, त्याच्यावर कुठलाही इलाज नाहीये तिथं, किंवा आपण म्हणतो ना की मोडलेलं तुटलेलं आहे. आता फ्रॅक्चर वगैरे झालं त्याच्यावर रेकीला हिलिंग होऊ शकतं. पण लिटरली एखादा पार्टच नाही. मध्ये मला कोणीतरी विचारलं की हृदयाला होल आहे, तिथे काहीच करू शकत नाही. तो पार्टच नाही तर तुम्ही हिल कुठे करणार? येस और नो? मग तसं अगदी ती कामातून गोष्ट गेली किंवा तिथे दुसरा काही इलाजच नाहीये मग रेकी पण तिथे काही नाही करू शकणार. ओके. आपण म्हणतो ना की अगदी मोडकळीला आलेलं किंवा काय झालेलं. आता वृद्धांना, अतिशय वृद्ध लोक असतील, बेड रिडन असतील, तिथं तुम्ही काही करा रेकीचं हिलिंग. कारण रेकीचं हिलिंग द्यायला ती समोरून व्यक्ती पण ती रिसीव्ह करायला तयार हवी आहे. तिची विल पॉवर तेवढी हवी आहे, तिच्या बॉडीमध्ये तेवढी एनर्जी हवी आहे. सो आपण इथे रेकीचं कितीही हिलिंग देऊ ते समोरच्या पर्यंत पोहोचणार आहे का? नाही. पण थोडं तरी फरक पडेल ना. फरक पडेल मॅडम. तुम्ही करून बघा, नक्की करा. ठीक आहे? कारण माझं ओके. आणि आता मला कॉल थरकाचं करा. ऑपरेशन झालेलं आहे. येस कॉल करा मला. आपण ऑपरेशन कॉलवरती झालेलं आहे बोलू. माझं. अच्छा अच्छा. नाही रेकीचं हा. हिलिंग द्या. कशा पद्धतीने द्यायचं मी कॉलवरती सांगते. ठीक आहे. आता आपण म्हणून सेशन थोडा वेळ मी उठत असते मॅडम मध्ये मध्ये. नो 1 महिना प्रॉब्लेम. झाले ऑपरेशन. अच्छा अच्छा. मला कॉल करा, आपण कॉलवर बोलू. ओके. ठीक येस. आहे. शांभवी मॅम, रेकी अमृत वाटले. ठीक आहे. आता मी म्यूट करत आहे सगळ्यांना. आपण पुढे बघूयात. आता बघा सगळ्यांच्या एक्झाम सुरू झालेल्या आहेत मुलांच्या. तर लिटरली तुम्ही त्यांच्या पेनला सुद्धा रेकीचं हिलिंग देऊ शकता. ओके. समोर 2 पेन घ्यायचे आहेत आपापल्या मुलांचे. ओके. किंवा शेजारची मुलं असतील त्यांच्या पेनलाही तुम्ही चार्ज करून देऊ शकता. 2 पेन घ्यायचे आपल्या समोर ठेवायचे ते.
आणि पेन कुठले जे एक्झामला ते वापरणार आहेत तेच पेन आपण चार्ज करायचे. ठीक आहे, आता आपण जस्ट प्रॅक्टिस करूया. ते समोर ठेवायचं. त्याच्यानंतर सेम प्रोसिजर आहे. रेकीला कॉल करायचंय, आभार विधी करायचे, प्रोटेक्शन शील्ड घ्यायचे. आणि आता आपण सगळीकडे आता प्रोसिजर फॉलो नाही करत बसणार आहे, सेशन मध्येच वेळ जाईल सगळा. ठीक आहे, फक्त ही स्टेप बघूयात की चार्ज कसं करायचं, हिलिंग कसं द्यायचं. ओके, पेन समोर ठेवलेले आहेत, कपशेप मध्ये हात करायचे. आता त्या पेनला आपल्याला अफर्मेशन द्यायचंय. काय अफर्मेशन देणार आहे? त्या मुलाचेही आभार मानायचे आभार विधीमध्ये फर्स्ट सुरुवातीला. ठीक आहे, जो मुलगा किंवा मुलगी असेल त्याचे पेन तुम्ही चार्ज करून देताय तर त्यांचेही आभार मानायचे त्याचं नाव घेऊन. आता अफर्मेशन काय द्यायचंय? शांभवी मॅम, मुलं बाहेर गावी असतील त्यांना घोषित करायचंय, तेही आपण बघणार आहोत आता. तर अफर्मेशन कपशेप मध्ये हात करायचे आणि त्या मुलाचं नाव घ्यायचंय की हा मुलगा या पेननी पेपर लिहिल्यामुळे या मुलाला त्याचा पेपर अतिशय उत्तम गेलेला आहे, सोपा गेलेला आहे. ओके, आणि या पेननी पेपर लिहिल्यामुळे त्यांनी केलेला सगळा अभ्यास त्याला परीक्षेमध्ये आठवलेला आहे, त्याला त्याचा पेपर अतिशय सोपा गेलेला आहे, उत्तम गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे त्याला पेपर सोपा गेल्यानंतर तो कसा असेल? दुःखी असणार आहे का? खुश असणार आहे ना? मग मी काय आनंदी म्हटलं असेल. पण येस, आनंदी असेल. त्या फिलिंग्स पण तिथे आल्या पाहिजेत. मग तेही बोलायचे की त्याला पेपर अतिशय सोपा गेलेला आहे, उत्तम गेलेला आहे आणि तो खूप खुश आहे, आनंदी आहे. ठीक आहे, या पेननी, या चार्ज केलेल्या पेननी पेपर लिहिल्यामुळे या मुलाचा पेपर त्याला खूप सोपा गेलेला आहे, उत्तम प्रकारे गेलेला आहे. त्यांनी केलेला सगळा अभ्यास त्याला परीक्षेमध्ये आठवलेला आहे, त्याचा पेपर वेळेत कव्हर झालेला आहे आणि त्याला उत्तम सोपा पेपर गेल्यामुळे तो खूप खुश आहे, आनंदी आहे. एवढंच आहे. मग हे किती वेळ हिलिंग द्यायचं आपल्याला? 5 ते 10 मिनिट. म्हणजे कपशेपमध्ये हात ठेवायचे, व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत त्या पेनला आपल्याला चार्ज करायचंय आणि त्याच्यानंतर आपल्या तोंडातून अफर्मेशन सुरू ठेवायचं. तुम्ही तोंडाद्वारे म्हणा किंवा मनामध्ये म्हटले अफर्मेशन तरी काही फरक पडत नाही, त्याचं ते काम करतात. ठीक आहे, चलो. आता आणखी बघा, बोर्ड एक्झाम आहेत मुलांच्या. मग त्यावेळेला येस, किती वेळा करायचं मॅडम? 5 ते 10 मिनिट द्यायचं मॅडम, ऍटलिस्ट हिलिंग द्यायचं रेकीचं. ठीक आहे, चलो. आता बघा मुलांना, आपण जर प्रश्नोत्तर ऑनलाईन थोडं एक्झाम असेल तर काय करायचं? घोषित करायचं मॅडम. मी आता तेच शिकवते. ओके, तर सगळ्यांनी आधी बघून घ्या, प्रश्नोत्तरे आपण शेवटी घेऊया. ओके, कारण त्याच्यामध्ये मॅम. बराच वेळ जातो आणि ऑलरेडी तुम्हाला सेशन मध्ये आन्सर्स मध्ये मिळूनच जातात. ठीक आहे, तर बघूया आपण की आता बघा मुलांचे बोर्ड एक्झाम आहेत, तर आपण त्यांच्या बोर्ड जे परीक्षा केंद्र आहे त्यालाही आपण रेकीमध्ये घोषित करू शकतो. रेकीमध्ये एखादी गोष्ट तुम्ही हातामध्ये घोषित करू शकता, त्यावेळी ती येते. आपण काल पाहिलं ना, आपण आपल्या पाठीचा ऑरा क्लीन करताना मिठाणी आपलं बॅक साईडची बॉडी आहे ती फ्रंट साईड म्हणून घोषित केली होती. ठीक आहे, त्याच प्रकारे आता इथे काय म्हणायचंय, तुमच्या मुलाचं परीक्षा केंद्र तुम्हाला माहिती असतं, हो की नाही? मग ते परीक्षा केंद्र काय आहे त्याचं नाव घ्यायचंय. पहिले तर त्या मुलाचे आभार मानायचे, रेकीला जेव्हा कॉल करतो त्याचं नाव घेऊन त्याचे आभार मानायचे. मग त्याच्यानंतर प्रोटेक्शन शील्ड तुम्ही घ्याल, त्यावेळेस मी माझ्या मुलाचं हे परीक्षा केंद्र माझ्या दोन्ही हातांमध्ये घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे. रेकीमध्ये कोणतीही ऑर्डर किंवा कमांड देताना 3 वेळा बोलायची असते. आधी मी सांगितले 3 वेळा कमांड द्यायची. मी माझ्या दोन्ही हातांमध्ये हे परीक्षा केंद्र घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे. ओके, आता ते व्हिज्युअलाइज करायचंय परीक्षा केंद्र कसं आहे. हे परीक्षा केंद्र माझ्या मुलासाठी अगदी उत्तम आहे, तिथलं वातावरण खूप छान आहे, त्याच्यासाठी खूप पोषक आहे, तिथले सुपरवायझर सुद्धा त्याच्यासाठी उत्तम आहेत. ठीक आहे, आणि मग आता एक्झाम विषयी की त्यांना त्याचा पेपर अगदी सोपा गेलेला आहे, उत्तम प्रकारे त्याने पेपर लिहिला आहे, तो वेळेत कव्हर झालेला आहे, त्याचा अभ्यास त्याला व्यवस्थित आठवलेला आहे आणि अगदी सोपा पेपर गेल्यामुळे तो खूप खुश आहे, आनंदी आहे. एवढेच अफर्मेशन आहेत. हेच अफर्मेशन रिपीट देत राहायचं. किती वेळ द्यायचं हिलिंग आणि अफर्मेशन? 5 to 10 minutes मॅम. 5 ते 10 मिनिट, अगदी बरोबर. आता त्याच्यानंतर काय करायचं, तुमचं हिलिंग देऊन झालं, त्या मुलाचे पुन्हा आभार मानायचे, रेकीचे आभार मानायचे, माता पिता गुरुजनांचे स्वतःचे आभार मानायचे आणि शेवटी काय करायचंय, शेवटची स्टेप कोणती आहे? काल शिकलोत आपण, कॉल कटिंग. कॉल्ड कटिंग. कॉल कटिंग नाही मॅडम, कॉल्ड कटिंग. खूप जणांचा इथे गोंधळ होतोय. CORD, कॉल्ड कटिंग. ओके, थँक्यू मॅम. येस. आता काय करायचं, कॉर्ड कटिंग करायचंय आणि नाभीजवळ जाऊन 3 वेळा कट 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 असं बोलायचंय. ठीक आहे, हे झालं. आता नेक्स्ट बघा, आपल्या प्रकृतीसाठी औषधं घेऊयात आपण. लहान मुलं असतात किंवा वयोवृद्ध माणसं असतात आपल्या घरामध्ये, आजी आजोबा वगैरे असतात. ओके, त्यांची औषधं असतात.
तर आपण लिटरली औषधांनाही हिलिंग देऊ शकतोय. मग त्या केसमध्ये ज्या व्यक्तीच्या औषधांना तुम्ही, येस शीतल मॅम अगदी बरोबर, कॉर्ड कटिंग, ज्या व्यक्तींच्या औषधांना तुम्ही हिलिंग करणार आहे, रेकीचं चार्ज करणार आहे रेकीनी, तर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचंय पहिलं, त्याचेही आभार मानायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर रेकीला कॉल करून प्रोटेक्शन शील्ड घ्यायचंय. आता आपल्याला औषधं समोर ठेवायचे, एनर्जी क्रिएट करून त्या औषधांवरती, मेडिसिन्स वरती, सिरप असेल, गोळ्या असतील त्याच्यावरती आपल्याला काय करायचंय, कपशेप मध्ये हात धरायचे. आता अफर्मेशन घ्यायचंय की ही औषधं खाल्ल्यामुळे, त्या व्यक्तींचं नाव घ्यायचं तुमच्या घरातले जे कोणी असतील, ही औषधं घेतल्यामुळे डॅश डॅश या व्यक्तींची प्रकृती अगदी उत्तम आहे, ठणठणीत आहे, त्यांना बरं वाटत आहे. ओके. ही चार्ज केलेली औषधं, ही औषधं घेतल्यामुळे त्यांची प्रकृती अगदी उत्तम आहे, ठणठणीत आहे, त्यांना बरं वाटत आहे, रिलॅक्स वाटत आहेत. ठीक आहे. औषधं खाऊन तब्येत बरी झाल्यानंतर त्यांना कसं वाटेल, त्याच्यातून रिलीफ मिळेल, बरं वाटेल. आपलं प्रॉब्लेम काय आहे, मग त्याच्यावर सोल्युशन काय असणार आहे ते बघायचं आणि ते अफर्मेशन तिथे द्यायचं. ठीक आहे. ही औषधं ग्रहण केल्यामुळे किंवा घेतल्यामुळे त्या व्यक्तीची प्रकृती अगदी ठणठणीत आहे, उत्तम आहे, ते हेल्दी आहेत, हॅपी आहेत, ते निरोगी आहेत, स्वस्थ आहेत. आणि तुम्हाला जे हवे ते अफर्मेशन्स तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. ठीक आहे. आता 5 ते 10 मिनिटं हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला रेकीचं हिलिंग त्या औषधांना द्यायचंय. हिलिंग देऊन झालं की काय करायचंय, कॉर्ड कटिंग करायचं. त्या व्यक्तीचे आभार मानायचे पुन्हा एकदा हिलिंग झाल्यानंतर, रेकीचे आभार मानायचे, सगळ्यांचे आभार मानून झाले की मग कॉर्ड कटिंग करायचंय. ठीक आहे. ओके. आता नेक्स्ट पुढे बघा की नातेसंबंधांसाठी बघूयात आपण. ओके. प्रत्येक घरामध्ये आपण बघतो की नातेसंबंध आजकाल काय झालंय, समज, गैरसमज, भांडणं, वादविवाद, दुरावा निर्माण झालाय, हो की नाही. अगदी रक्तातल्या नात्यांमध्ये सुद्धा आपण बघतो की कुटुंब विभक्त झालेले आहेत. ठीक आहे. मग अशा वेळेला आपली फॅमिली एकत्र आणण्यासाठी आणि सगळ्यांचं छान बॉन्डिंग होण्यासाठी आपण त्यांना सुद्धा रेकीचं हिलिंग देऊ शकतो. फर्स्ट आपण घेऊया की हजबंड वाईफचं उदाहरण घेऊया. मग त्या केसमध्ये तुम्ही काय करायचंय, सपोज तुमच्या मिस्टरांना तिथे घोषित करायचंय. ओके. मी माझ्या दोन्ही हातांमध्ये घोषित करत आहे त्यांचं नाव घेऊन. प्रोटेक्शन शील्ड घेऊन झालं की हातामध्ये घोषित करायचं त्या व्यक्तीला, ज्यांच्याबरोबर तुम्हाला तुमचे रिलेशनशिप सुधरवायचे आहेत, तुमचं रिलेशनशिप छान हेल्दी करायचं, त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याला घोषित करायचंय. आता तुम्ही म्हणू शकता की मी आणि माझे मिस्टर ना, आमचं दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे, आमच्या दोघांचं बॉन्डिंग खूप छान झालेलं आहे, ऑलरेडी सगळं झालेलं आहे, बॉन्डिंग खूप छान झालेलं आहे, आम्ही एकमेकांचा रिस्पेक्ट करतो, एकमेकांना खूप छान प्रकारे समजून घेतो, आमच्यामध्ये खूप छान मैत्रीपूर्वक वातावरण आहे. ओके. एकमेकांचा आदर करतो, एकमेकांना समजून घेतो, बॉन्डिंग खूप छान झालंय, आमचं रिलेशन हेल्दी आहे, हे बोलायला विसरायचं नाही. आमचं रिलेशनशिप खूप हेल्दी झालेलं आहे आणि आमचं नातं प्रेमाचं, विश्वासाचं, आपुलकीचं निर्माण झालेलं आहे. आमच्या दोघांमध्ये एकमेकांवरती खूप विश्वास आहे, प्रचंड विश्वास आहे. जे अफर्मेशन तुम्हाला हवेत ना ते बोलायचे तिथे. ठीक आहे. मग 5 ते 10 मिनिटं हिलिंग द्यायचंय. हिलिंग देऊन झालं की त्या व्यक्तीचेही, मिस्टरांचेही आभार मानायचे आणि मग कॉर्ड कटिंग करायचंय. ओके. आता घेऊया जॉईंट फॅमिलीचं. एका घरामध्ये 5-6 मेंबर असतील, हाताची 5ही बोटं सेम असतात का आपल्या? नाही. तसंच काय आहे, सगळ्यांचे स्वभाव वेगवेगळे असतात, हो की नाही. मग तिथे कलह, वादविवाद, सगळ्या गोष्टी आल्याच ना, भांड्याला भांडं लागणार, हो की नाही. मग तिथे आपल्याला काय करायचंय, आपलं कुटुंब एकत्र ठेवायचं, एकत्र गुंफून ठेवायचंय, छानपैकी बॉन्डिंग सगळ्यांच्यात असलं पाहिजे. म्हणून आपल्या फॅमिलीला आपण काय करायचं, हिलिंग द्यायचंय. मग तिथे तुम्ही काय करू शकता, तुमच्या फॅमिलीचा पिक्चर आहे का तुमच्याकडे, फॅमिली पिक असेल सगळ्यांकडे अल्बम मध्ये एखादा, हो की नाही, किंवा मोबाईलवरती, तो पिक समोर ठेवलात ना, तो फोटो, तरीही चालेल. किंवा तुम्ही घोषितही करू शकता की मी माझ्या दोन्ही हातांमध्ये माझ्या संपूर्ण कुटुंबाला घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे. जी सोपी टेक्निक तुम्हाला वाटेल ती करा. काही ना काय होतं की इमेज बघितली ना की छान, म्हणजे ते व्हिज्युअलाइज करायला बरं पडतं फोटो बघून. तुम्ही फोटो सुद्धा ठेवू शकता, फोटोचा कनेक्ट करायला इझी पडतं. येस. ओके. मग काय करायचं, फॅमिलीला घोषित केलं की आमच्या सगळ्यांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे, आम्ही एकमेकांचा आदर करतो, आमच्यामध्ये खूप छान बॉन्डिंग आहे, एकमेकांचा रिस्पेक्ट करतो, एकमेकांवरती प्रचंड प्रेम आहे, एकमेकांवरती खूप विश्वास आहे आणि आमची फॅमिली एकत्र आहे. हे अफर्मेशन्स विसरायचे नाहीयेत. आमच्या फॅमिली प्रत्येक मेंबरचं, सगळ्यांचं एकमेकांवरती प्रचंड प्रेम आहे, खूप विश्वास आहे आणि आमच्या सगळ्यांचं नातं एकमेकांशी प्रेमाचं, आपुलकीचं, विश्वासाचं निर्माण झालेलं आहे. खूप छान बॉन्डिंग आहे आमच्या सगळ्यांचं आणि हेल्दी रिलेशन आमच्यात डेव्हलप झालेलं आहे.
जे तुम्हाला आणखी ऍड करायचं ते अफर्मेशन तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. फक्त नको आणि नाही असणारे शब्द आणि वाक्य वापरायची नाहीत, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे? ओके. ठीक आहे बाई. ओके ओके. येस, व्हेरी गुड. आता बघा, तुमच्या हेल्थसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता. त्यावेळेला आपल्याला काय करायचंय, स्वतःच्या तब्येतीसाठी अफर्मेशन आणि चार्ज करताना कपशेप मध्ये हात करायचे आणि आपल्या सहस्रार चक्रावरती धरायचे. पिरामिड शेप मध्ये असे पण धरू शकता, असेही धरू शकता. असे धरा. ठीक आहे, पिरामिड शेप मध्ये. येस, डोक्यावरती प्रोटेक्शन शील्ड वगैरे घेऊन झालं. मग डोक्यावरती असे हात आपल्याला घ्यायचे सहस्रार चक्रावरती. आणि आता अफर्मेशन द्यायचंय की पहिले तर त्या ईश्वराचे आभार मानायचे की थँक्यू युनिवर्स, थँक्यू दिव्य रेकी शक्ती. ओके, आपल्याला एवढं निरोगी आणि स्वस्थ शरीर दिलंय त्याच्याबद्दल थँक्स गिव्हिंग करायचंय. त्याच्यानंतर मी निरोगी आहे, थँक्यू की मला एवढं सुंदर आणि निरोगी शरीर दिल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे, शतशः आभारी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हवे ते अफर्मेशन हव्या त्या वाक्यांमध्ये तुम्ही आभार मानू शकता. तुमचे सेंटेन्स तयार करायचे स्वतःचे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणायचं, मी निरोगी आहे, स्वस्थ आहे, माझी प्रकृती अगदी उत्तम आहे, माझी तब्येत ठणठणीत आहे आणि मी हेल्दी आहे, हॅपी आहे. ओके, एवढे साधे सोपे अफर्मेशन्स आहेत. फक्त 5 ते 10 मिनिट हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला अफर्मेशन द्यायचं सहस्रार चक्रावरती आणि तोंडामधून अफर्मेशन सुरू ठेवायचं आणि व्हायब्रेशन सुरू ठेवायचं हातामधून. ओके, 5 ते 10 मिनिट. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी महत्वाचं, स्वतःला जरी हिलिंग दिलं तरीही कॉर्ड कटिंग करणं गरजेचं आहे, विसरायचं नाही. ठीक आहे. ओके, आता सगळ्यांचा आवडीचा विषय पैसा. आपण पैशाचं एक मेडिटेशन घेणार आहोत. त्याच्यापूर्वी काही टिप्स सांगते पैशाच्या बाबतीतला. ओके, बघा हा, की आता जसं मी म्हंटल की मगाशी अफर्मेशन आपण कळत नकळतपणे कसं म्हणतो की मी कधीच आजारी पडत नाही, मला काही होत नाही. ओके, मला काही लागत नाही, मी कधीच नापास होत नाही. ओके, हे निगेटिव्ह सेंटेन्स आहेत. त्याचप्रमाणे आपल्या कळत नकळतपणे आपण काय करतो की पैशाबद्दल सुद्धा या युनिव्हर्समध्ये चुकीचे अफर्मेशन, चुकीचे विचार ते आपण सोडलेले असतात. आणि हे चुकीचे अफर्मेशन्स आपल्या 7 चक्रा, आपला ऑरा आणि आपल्या बॉडीमध्ये साठलेले असतात ब्लॉकेजच्या स्वरूपात. ते निगेटिव्ह ब्लॉकेजेस आपले 7 चक्रा, बॉडी आणि ऑरामध्ये साठलेले असतात. कसे बघा हा, बरेच वेळा काही लोकांना मी असं बोलताना ऐकलंय, तुम्हीही ऐकलं असेल बऱ्याच ठिकाणी. तर लोक काय म्हणतात माहितीये का, त्या व्यक्तीकडे भरपूर पैसा आला म्हणून ती व्यक्ती बदलली, त्या व्यक्तीकडे खूप पैसा आला ना म्हणून ती माणुसकी विसरली. आता ती कोणाशी बोलत नाही. आपण काय करतो, नकळतपणे त्या पैशाला दोष देतो. ओके, मला सांगा, आता त्या पैशाचा दोष आहे का तिथे? त्या व्यक्तीकडे करोडो रुपये आले म्हणून ती व्यक्ती बिघडली आहे किंवा ती माणुसकी विसरली, आता त्याला माणसं दिसत नाहीये, कोणाशी बोलत नाहीये. म्हणजे पैसा आला म्हणून तो माणूस खराब झाला, वाईट झाला, असं आहे का? नाही. पैसा हा कधीच वाईट नसतो. मला सांगा, पैसा वाईट असता तर आपण पैशाला कशाचं स्वरूप मानतो? लक्ष्मीचं, हो की नाही? पैशाला लक्ष्मीचं स्वरूप मानतो ना. पैशावरती चुकून पाय पडला किंवा जमिनीवर पडले, आपण पाया पडत नाही, त्याच्या डोक्याला लावतो की नाही? हा, दसरा दिवाळीमध्ये पैशाचं पूजन करतो आपण, नोटांची पूजा करतो. ओके, पैसा ही प्युअर सात्विक एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी, ती कधीच वाईट नसते. ठीक आहे. मग ती लोक बदलली, यामध्ये पैशाचा दोष नाहीये, त्या लोकांची थॉट प्रोसेस तशी आहे किंवा त्यांचे विचार बदललेत. मग इथे पैशाचा संबंध नाही, आपण त्या पैशाशी संबंध जोडून रिकामे होतो. पण आपण फक्त त्या व्यक्तींच्या पैशाला नावं ठेवतो असं नाहीये बरं का. आपण काय करतोय, पैशाविषयी निगेटिव्ह विचार आपण युनिवर्स मध्ये सोडतोय. इको येतोय मला कोणाच तरी, 1 सेकंड म्यूट करते मी सगळ्यांना. मग काय बघा, कळत नकळतपणे आपण काय करतो, त्या व्यक्तीला नावं नाही ठेवत आहे, त्याच्या पैशाला नावं ठेवतोय. आणि तो पैसा, त्याचा पैसा म्हणजे आपलाच पैसा आहे, कारण ही एनर्जी सगळीकडे, तुमच्या आसपास जे लोक आहेत, तुम्ही ज्या वातावरणात राहताय, ती एनर्जी तुम्हाला लागत असते, ती त्याच्या एकट्याची नाहीये. ओके, सो मग कळत नकळतपणे तुम्ही पैशाबद्दल ब्लॉकेजेस निर्माण करताय तुमच्या 7 चक्रामध्ये, ऑरामध्ये आणि तुमच्या बॉडीमध्ये. मग त्यामुळे ब्रह्मांड पण काय म्हणेल, तुझे पैशाविषयीचे असे विचार आहेत, ठीक आहे, तुला पैसे नाहीच देत मी, तथास्तु. हो की नाही? तो पैशाचा अपमान करणं झालं. आणखी एक छोटं उदाहरण देते. तुमचा मित्र तुमच्या घरून उठून गेला आणि त्याच्याबद्दल जर तुम्ही असे अपशब्द वापरले, चुकीच्या गोष्टी बोलल्या, तर तुमच्याकडे परत येणार आहे का? सांगा, येईल का तशा वाईब सोडल्यावर? नाही. हो की नाही? मग कळत नकळतपणे बोलून जातो. खरं त्या पैशाचा दोष नाहीये, पैसा ही प्युअर सात्विक एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी, हे लक्षात ठेवायचं. आणखी एक छोटं उदाहरण देते बघा.
तुमच्या घराला समजा 2 एंट्रन्स आहेत. एक पुढचं गेट आहे, एक किचन मधून म्हणजे मागचं गेट आहे. किचन थ्रू पण तो घरामध्ये येऊ शकतो. ओके. समजा तुमचा एखादा जवळचा मित्र, अगदी बेस्ट फ्रेंड आहे तुमचा, तो पुढच्या मेन एंट्रन्सने न येता मागच्या गेटने आलाय तुमच्या घरामध्ये, किचन थ्रू आलाय आणि सोफ्यावर येऊन बसलाय. तुम्ही त्याला म्हणणार आहे का, चल बाबा उठ, तू उठ आता पहिला, तू जा, तू माझ्या घरातून बाहेर जा, तू युटर्न घे आणि मग तू पुढच्या गेटने आला पाहिजेस, तरच मी तुला घरात घेणार, नाही ते घेणार नाही. असं कराल का तुम्ही तुमच्या मित्रासोबत? नाही करणार. नाही. सपोज तुम्ही तसं वागलं, त्याला ट्रीट केलं तसं, तर काय होईल? तो येईल परत तुमच्याकडे? नाही. येणार आहे का? नाही. आणि तसंच पैशाला अगदी आपलं नाही. जसं जवळचा मित्र आहे, फ्रेंडली वागवायचं, कॅज्युअल राहायचं, त्याला फार मोठं स्वरूप देऊन ठेवायचं नाहीये. काही लोकांना सवय असते, अरे छे, मला कुठली गाडी येते, मी कुठलं घर घेणार आहे 2-4 वर्षात, नाही मला काही जमणार नाही, मला काही शक्य नाही, एवढा पगार माझा कधी वाढणार, शक्य नाही. अरे जर स्वतःच आपण शक्य नाही शक्य नाही शक्य नाही असं सोडतोय ब्रह्मांडात, घरामध्ये आपण बोलत नाही, लहान मुलांना सांगतो की निगेटिव्ह बोलू नको, अशुभ बोलू नको, आणि तुम्ही तर युनिव्हर्समध्ये सोडताय. अख्खं ब्रह्मांडच आपलं घर आहे हे आपण विसरतोय आणि युनिव्हर्समध्ये सोडतोय. शक्य नाही, मला घर घेणं शक्य नाही, मला गाडी घेणं शक्य नाही, माझा पगार वाढणं शक्य नाही. वर्षानुवर्ष हेच अफर्मेशन युनिव्हर्समध्ये सोडत असतो, मग वर्षानुवर्ष आपली प्रगती होतच नाही. बरोबर आहे की नाही? वासंती मॅडमना हसू येते, करेक्ट आहे ना? नाही, मग अगदी बरोबर आहे. कारण मॅडम, एक मिनिट मी बोलू. हेच हा, मी बोला. माझ्या घरी टाकते, तुम्ही असं बोलत जाऊ नका. निगेटिव्ह का बोलता? मी नेहमी ह्याच्यासाठी माझी वाद होता सगळ्यांच्या बरोबर, म्हणून मला हसू आलं. येस, कारण काय माहितीये, आपण म्हणतो ना, आपले शब्द, शब्द म्हणजे काय आहे? ते व्हायब्रेशन आहे, साऊंड आहे. शब्द तुम्ही बोलताय म्हणजेच ते व्हायब्रेशन आहे, साऊंड आहे, ध्वनी आहे. ओके. तो ध्वनी ब्रह्मांड ऐकत असतो, तो तथास्तु म्हणायला बसलाय. आपल्या घरामध्ये हो. वास्तुपुरुष आहे, तर ब्रह्मांड पण वास्तुपुरुषाचंच काम करते. सो त्याच्यामुळे नेहमी शुभ बोलायचं. आणखी एक महत्वाचं, की पैशाला फ्रेंडली, कॅज्युअल एकदम करायचं, की आपला फ्रेंड कसा असतो तसं ठेवायचं. जास्त त्याला महत्व देऊन ठेवायचं नाही, किंवा जास्त आपण जेव्हा म्हणतो ना हे होणार नाही होणार नाही, होतच नाही. अगदी आपण जवळचा मित्र कसं असतो तसं ट्रीट करायचं, तसं हाताळायचंय पैशाला. कॅज्युअल एकदम फ्रेंडली राहायचंय. ठीक आहे. पैशासोबत बोलायचंय, त्याला व्हिज्युअलाइज करायचं, सगळ्या गोष्टी मी बोलते पैशांसोबत. ओके. मी पण बोलते. व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा की तुमच्या आयुष्यात पैशाचा प्रवाह किती फास्ट, म्हणजे खूप पटीने पैसा आपोआप येतो, रोज येतो, वेगवेगळ्या मार्गाने येतो, वेगवेगळ्या लोकांकडून येतो. ओके. तर बघा आणखी हे मित्राचं उदाहरण झालं, तर अशाच प्रकारे आणखी बघा, आणखी एक उदाहरण आहे की बरेच लोकांना शॉपिंग करतात. ओके. मॉलमध्ये जाणार, महागड्या हॉटेलमध्ये जाणार, शॉपिंग करून आल्यानंतर काय होतं, आणि नंतर त्यांना गिल्ट येतो, नंतर पश्चाताप होतो, अरे बापरे मी एवढं ब्रँडेड कशाला घेतलं मी, अरे मग आधीच ठरवायचं ना. घेतल्यानंतर आपण ती हळहळ व्यक्त करतोय, आणि मग युनिव्हर्समध्ये उगीच घेतला, माझे पैसे वेस्ट गेले, मी उगीच ब्रँडेड घेतला, उगीच उगीच उगीच. मग ब्रह्मांड पण तुम्हाला परत ब्रँडेड वस्तू देणार नाही. ते म्हणेल तू हेच घे, तू स्ट्रीट शॉपिंगच कर, तू मॉलमध्ये जाऊच नको. मॉलमध्ये जाण्याचे दरवाजेच बंद करेल, म्हणजे पैशाची आवक तुमच्या आयुष्यात कमी होईल. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं, जेव्हा केव्हा तुम्ही पैसा खर्च करता, हळहळ व्यक्त करायची नाही. जसं मी मगाशी म्हटलं, तुमचा मित्र तुमच्याशी बोलून गेल्यावर पाठीमागे तुम्ही चुकीचं बोलाल का त्याच्याबद्दल, दूषणं द्याल का त्याला? मग तसंच पैसा ही प्युअर एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी आहे. ठीक आहे. सो हळहळ कधीच व्यक्त करायची नाही. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही एखादं शॉपिंग करताय, शोरूम मध्ये असेल, मॉलमध्ये असेल, किंवा दुकानामध्ये, किंवा स्ट्रीट शॉपिंग असेल, तुम्ही जेव्हा पैसे देताय त्यावेळेला तो जो सेल्समन आहे, तुम्हाला काय माहितीये, तुम्ही एखादं ब्रँडेड घेतलेलं आहे वस्तू, पण त्याच्यामधून त्या सेल्समनचा पगार त्या दिवशी झाला असेल, त्याच्या घरात बरोबर आहे. त्याचं कुटुंब किती हॅपी असेल, लहान मुलं बाळ असतील तर, की आज पप्पांचा पगार होणार आहे, हे घ्यायचंय, ते खरेदी करायचं. ओके. त्यांचे चांगले ब्लेसिंग्स लागत नाहीयेत का? भले तुम्ही पैसा दिलाय, पण तो तुमचा पैसा आहे ना, तुमची एनर्जी पैशाशी त्या अटॅच आहे की नाही तुमच्या? येस ऑर नो? येस. हो ना? Yes. तुमची एनर्जी Yes, तुमच्या पैशाशी अटॅच आहे. तो त्या सेल्समॅनकडे गेलाय, त्याच्यातून त्याचा पगार झालाय, तो खुश आहे, त्याची फॅमिली खुश आहे, त्याची मुलं हॅपी आहेत. ते ब्लेसिंग्स त्या पैशाला लागतात, म्हणजेच अर्थात तुमच्याकडे ते ब्लेसिंग्स येतात इनडायरेक्टली. लक्षात ठेवा. आणि त्यामुळे तुमच्याकडे येणारा पैसा आणखी दुप्पट पटीनं वाढून येतो, कारण पैसाही तुम्हाला ब्लेसिंग्स देत असतो. ओके. त्याच पद्धतीनं कुठेही शॉपिंग केलं, माझी सवय आहे की मी कुठेही शॉपिंग केलं ना, आता मोस्टली बघा आपण ऑनलाईन करतो नेट बँकिंगमुळे,
पण मी लिटरली मोबाईल वरून जरी पैसे ट्रान्सफर केले मी तिथे थँक्स बोलते. त्या पैशालाही माझ्या थँक्स बोलते आणि त्या शॉपकीपरलाही थँक्स बोलते मनामध्ये. ही सवय सगळ्यांनी लावून घ्या आणि इतके छान मिरॅक्युलस रिझल्ट्स येतात ना, जेव्हा तुम्ही शॉपिंग कराल, खरेदी कराल, फळं घ्या, भाजी घ्या, रस्त्यावरती घ्या, स्ट्रीट शॉपिंग करा, मॉलमध्ये, कुठंही सवय लावून घ्यायची. कॅश देत असाल, कॅश देतानाही थँक्स बोलायचं. तुमच्याकडे सुट्टे पैसे आले समोरून तरीही त्या पैशाला आणि त्या व्यक्तीला थँक्स म्हणायचे, कारण येणाऱ्या पैशाचं तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वागत करताय. आता ते पैसे, सुट्टे पैसे असतील काहीही, तुमच्याकडे येतात, ते तुमचे झालेत. आता त्या पैशाला तुमची एनर्जी लागलीये. ओके, आणि तेच पैसे, जास्तीचे पैसे अट्रॅक्ट करून तुमच्याकडे आणणार आहेत युनिव्हर्समधून. सो थँक्स गिव्हिंग. आणि जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूडची भावना सगळ्यांना देता, लिटरली पैशांना तर रोज म्हणायचं थँक्यू. आपल्या वॉलेटमध्ये पैसे असतील त्यांना काढून आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ओके, असं त्यांना आपल्याला ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर एक स्ट्रीट शॉपिंग आपण समजा केलं, लहान लहान मुलं असतात, ओके, चौकांमध्ये, त्यांच्याकडून तुम्ही काही शॉपिंग घेतलं, पुन्हा हळूहळू व्यक्त करायची नाही, अरे ही गार्बेज बॅग कशाला घेतली, हे खेळणं कशाला घेतलं, हा बलून कशाला घेतला. किती रुपयाची वस्तू असते, 50 किंवा 100, हो की नाही? आपल्यासाठी फार मोठी आहे का? नाही. कुठेही महत्वाचं बार्गेनिंग करत बसायचं नाही. बार्गेनिंग ही भावना अभावाची भावना आहे. याचा अर्थ तुमच्याकडे तेवढी तुमची पात्रता नाहीये, लायकी नाहीये पूर्ण पैसे द्यायला, असा मेसेज युनिव्हर्समध्ये जातो. 2-4 रुपयासाठी भाजीवाले काका असतात किंवा फळवाले काका, बार्गेनिंग करत बसायचं नाही कुठेही. ओके, त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळाले पाहिजेत. त्यामुळे पैशाला नेहमी चांगली एनर्जी द्यायची आपण, जातानाही आणि आपल्याकडे पैसा आल्यानंतर सुद्धा. ओके, चलो आता नेक्स्ट करूया. आपण एक पैशाचं मेडिटेशन करणार आहोत. सगळ्यांनी एक दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावा एक, नसेल तर पटापट थोडंसं पाणी पण पिऊन घ्या. काही नोटा घ्यायच्या आणि पहिले लक्षात ठेवा, हा, या नोटा आपल्याला जे आपण चार्ज करणार आहोत ते 3 ते 4 महिने वापरायचे नाहीत. त्यामुळे तुम्हाला हवे तेवढ्या नोटा घ्या. मध्ये एका मॅडमनी 7-8 हजार चार्ज केले. ओके, त्यांना मी नंतर सांगितलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही थोडे ठेवू शकता आणि बाकीचे खर्च करा. सो तुम्हाला जेवढे हवेत तेवढ्या नोटा घ्या. ठीक आहे. ओके, आले सगळेजण जागेवरती? दिवा लावून घ्यायचंय, अगरबत्ती. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, सगळ्यांनी प्रॅक्टिकल करायचंय. बरं, प्लीज मॅम ते परत सांगा, नोटांना काय करायचं 3-4 वेळेस? नाही 3-4 महिने हे खर्च करायचे नाहीयेत आता चार्ज केल्यानंतर. ठीक मी आहे. ते दिवा लावायला गेली होती ना, म्हणून म्हटलं. हे पैसे जे आपण आता चार्ज करणार आहोत ते 3 ते 4 महिने कुणीही खर्च करायचे नाहीयेत. ते आपल्या तिजोरीमध्ये, कॅश बॉक्समध्ये, जिथे तुम्ही पैसे ठेवता, साठवता, तिथे ठेवायचे. पर्समध्ये ठेवू शकता, वॉलेटमध्ये ठेवू शकता. आता जर तुम्ही म्हणाल की मॅडम मग आम्ही समजणार कसे, वॉलेटमध्ये आणखी पैसे असतात पाकिटामध्ये आपल्या, तर मग याच्यावरती पेन्सिलने मार्क करून ठेवा, काहीतरी खूण करून ठेवा. ठीक आहे. आणि काय होईल, जेव्हा हे पैसे चार्ज करून तुमच्या पर्समध्ये किंवा वॉलेटमध्ये ठेवाल, तेव्हा या पैशांची एनर्जी त्या वॉलेटमध्ये असणाऱ्या आणखी पैशांना लागेल. किंवा हे पैसे जर तुम्ही तिजोरीत ठेवले, कॅश एनव्हलपमध्ये ठेवले, कॅश बॉक्समध्ये ठेवले, तर तिथे असणारे आणखी पैसे, तुम्ही जास्त पैसे अट्रॅक्ट कराल. त्या पैशांनाही ती एनर्जी लागेल, आणखी भरपूर पैसे तुमच्याकडे येतील. ठीक आहे. मॅम ठेवलेले पैसे ते घेतले तर? कुठले? असेच ठेवलेले, ते जर ठेवलेले तेच घेतले तर आता चालतील ना, तेच घ्यायचेत. आपल्या घरामध्ये जे अवेलेबल आहेत ते घ्यायचेत आता. ओके, ठीक आहे. ठीक आहे. एक मिनिट मॅम. फास्ट करायचे सगळ्यांनी. मॅडम 500च्या नोटा पाहिजेत की असं काही? नाही, असं काही नाही. कुठली 20ची नोट चालेल, 10ची कोणतीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. मॅडम, ठीक आहे. अगरबत्ती पण लावायची आणि मेणबत्ती पण लावायची का? नाही, दिवा किंवा मेणबत्ती लावा आणि अगरबत्ती लावा.
जे आता अवेलेबल असेल ते लावा. तुम्ही घरी करताना मग अशा पद्धतीने करू शकता. ठीक आहे. ओके. दिवा हे एनर्जी पण देतो आपल्याला आणि प्रोटेक्शनचं पण काम करतो. म्हणून दिवा लावायचा आणि अगरबत्तीमुळे आपल्याला प्रसन्न वाटते. थोडंसं त्या फेज मध्ये जायला मदत होते आपल्याला. वातावरण छान प्रसन्न होतं आजूबाजूचं. ठीक आहे. मॅडम 1 मिनिट आले. ओके ओके. या मॅडम लवकर. आता काय करायचं, हे जे तुम्ही तुमच्यासाठी चार्ज करताय ना, असेच पैसे तुम्ही घरातल्यांसाठी सुद्धा चार्ज करून देऊ शकताय. फक्त त्यांचं नाव घ्यायचंय आणि त्यांच्यासाठी चार्ज करायचं. ओके. झालं सर्वांचं? चलो. आता हे पैसे फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं, आपल्याला याचा स्मेल घ्यायचा सगळ्यांनी. स्मेल घ्या. मॅडम माझा स्मेल घ्यायचा, याचा वास घ्यायचा आहे. ओके. पैशांना एक छान सुगंध असतो बघा, आणि तो आपल्या हे मनामध्ये साठवायचा आहे. श्वासांमध्ये तो वास साठवून ठेवायचा आहे. ठीक आहे. आणि मध्ये कोणी बोलायचं नाहीये प्लीज. मी म्यूट करणार आहे सगळ्यांना. मॅडम आवाज येत प्रॅक्टिकल झालं. माझा आवाज क्लिअर येतोय का सगळ्यांना? हा येतो. ठीक आहे. आता मी सगळ्यांना म्यूट करते. ओके. आता बघा काय करायचं, स्मेल घेतला तुम्ही. आता या पैशांचा आवाज कानाजवळ ठेवून आवाज पण त्याचा घ्यायचा आहे. येस. तो आवाज पण आपल्या कानांमध्ये साठवायचा आहे, मनामध्ये साठवायचा आहे. आणि छान स्माईल असली पाहिजे चेहऱ्यावर. आपण पैशांना चार्ज करतोय, आणखी पैसे अट्रॅक्ट होणार आहेत आपल्या लाईफमध्ये. जसं उदास बसून नाही करायचं. ओके. जास्त पैसे आल्यानंतर कसे खुश असाल सगळे. ओके. महिला वर्ग खूप आहे इथे माझ्यासमोर. ठीक आहे. जेव्हा तुमचे ते स्कीमचे पैसे असतात ना, मंथली येतात, तेव्हा किती उड्या मारत सगळे जातात, किती खुश असतात. तसं खुश पाहिजे. भरपूर माझ्या अकाउंटमध्ये रोज पैसा येतोय. ओके. चलो. आता काय करायचंय, फर्स्ट ऑफ ऑल रेकीला कॉल करायचंय. मी दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता गुरुजनांची आभारी आहे. मी या युनिव्हर्सची आभारी आहे. आणि मी या पैशांची सुद्धा, मी माझ्या पैशांची सुद्धा आभारी आहे. पैशांचेही आभार मानायचे. त्याच्यानंतर रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत व्हिज्युअलाइज करायचं. ब्रह्मांडातून एक व्हाईट लाईट पूर्ण शरीरामध्ये आली आहे. पुन्हा ती तळ हातांमध्ये प्रवाहित होते. एनर्जी बॉल तयार करायचा आहे. त्याचं प्रोटेक्शन शील्ड घ्यायचंय. व्हेरी गुड. काही जणांचा व्हिडिओ ऑफ आहे खाली. का बरं? विशाखा मॅम, स्वप्नाली मॅम, वैशाली, शाओमी, झूम. काय करायचंय, मोबाईल नेमनी ऍड नाही व्हायचे, स्वतःच्या नावाने ऍड व्हायचे. सुप्रिया मॅम, सुनीता शिंदे. कारण जेव्हा तुमचा व्हिडिओ ऑन असेल, त्याचं कारण मी खूप वेळा सांगितलेलं आहे की आमच्या सगळ्यांची एनर्जी तुम्हाला लागत असते. माझी एनर्जी पण तुमच्यापर्यंत पोहोचत असते आणि इतरांची एनर्जी मिळत असते. सो याचा तुम्हालाच फायदा होणार आहे. मॅम माझा दिसतोय का? यस सिंधू मॅम, नाही दिसत आहे तुमचा. मे बी स्टॉप केलाय का तुम्ही व्हिडिओ तिकडून? ऑडिओ हा व्हिडिओ पण ते स्टॉप होत आहे, रेकॉर्डिंग स्टॉप होते. मॅडम रेकॉर्डिंग नाही करायचं. ते जे ऑडिओ आणि व्हिडिओ आहे ना बटन, तिथं ते हा चिन्ह आहे, त्याच्यावरती रेड लाईन असेल, तिथं क्लिक करा बरं. रेड लाईन आहे त्याच्यावर क्लिक करा, मग सुरू होईल. व्हिडिओचं का? हा व्हिडिओचं पहिले हा, 2 आलं. सिंबल आहेत बघा तिथे, ऑडिओ आणि व्हिडिओ, त्याच्यावर दोन्हीवरती क्लिक करा. ऑडिओ ठीक आहे. मग नंतर बघून घ्या. आता हे प्रॅक्टिकल करायचं, सगळे वेट करतात. ठीक आहे. नो प्रॉब्लेम सुप्रिया मॅम, ऑफिसमध्ये आहात, नंतर पुन्हा एकदा पाहून करून घ्या. ठीक आहे. चलो. आता प्रोटेक्शन शील्ड घेतलं. आता एनर्जी क्रिएट करायची आहे. या नोटांवरती आपल्याला कप शेप मध्ये हात धरायचे. आता 5 ते 10 मिनिट आपल्याला तिथे अफर्मेशन पण द्यायचं आणि रेकीचं हिलिंग पण द्यायचंय. कशा पद्धतीने देणार आहे? ओके. आता डोळे बंद करायचे आणि व्हिज्युअलाइज करायचं पहिले की तुमच्या सहस्रार चक्रावरून पैशांचा पाऊस पडत आहे. तुम्ही आता जिथे कुठे बसले आहात ते फील करायचंय. मगाशी आपण जो पैशांचा आवाज ऐकला तो आता पुन्हा एकदा ऐकायचा आहे. ठीक आहे. इमॅजिन करायचंय, व्हिज्युअलाइज करायचं की तुमच्या सहस्रार चक्रावरून तुमच्या संपूर्ण शरीरावरती पैशांचा पाऊस पडतोय, नोटांचा पाऊस पडतोय. तुमच्या आजूबाजूला सगळीकडे नोटा पसरलेल्या आहेत.
तुमच्या हातावर, खांद्यावर, सगळीकडे ती एखादी नोट मध्येच गालाला स्पर्श करून जाते असं व्हिज्युअलाइज करायचंय. ठीक आहे. आता कपशेप मध्ये हात धरले नोटांवरती. ठीक आहे. आता अफर्मेशन द्यायचंय की मी खूप श्रीमंत आहे आणि माझ्याकडे सहज पैसा चालून येतो. मी खूप श्रीमंत आहे आणि माझ्याकडे सहज पैसा चालून येतो. पैसा कमवण्याच्या वेगवेगळ्या संधी माझ्याकडे चालून येतात. पैसा कमवण्याच्या वेगवेगळ्या संधी माझ्याकडे चालून येतात. मी खूप श्रीमंत आहे आणि पैसा कमवण्याच्या वेगवेगळ्या संधी माझ्याकडे चालून येतात. माझा बँक बॅलन्स खूप स्ट्रॉंग आहे. माझा बँक बॅलन्स खूप स्ट्रॉंग आहे. आय कॅन अट्रॅक्ट मनी इझिली. पैसा माझ्याकडे सहज चालून येतो. माझं पैशावर खूप प्रेम आहे आणि पैशाचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. माझं पैशावर खूप प्रेम आहे, पैशाचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. पैसा माझा मित्र आहे. आय एम अ मनी मॅग्नेट. पैसा सहज माझ्याकडे चालून येतो. पैसा कमवण्याच्या वेगवेगळ्या संधी माझ्याकडे येतात. माझ्याकडे दररोज पैसा येतो. प्रचंड पैसा येतो. ते फील करायचंय, चेहऱ्यावर पण स्माइल ठेवायचे, आतून खुश असलं पाहिजे. यस अनुजा मॅम, व्हेरी गुड. मी खूप श्रीमंत आहे. माझा बँक बॅलन्स खूप स्ट्रॉंग आहे. पैसा माझ्याकडे सहज आकर्षित होतो. आय कॅन अट्रॅक्ट मनी इझिली. आय एम अ मनी मॅग्नेट. आय लव्ह मनी. पैसा माझा मित्र आहे. माझं पैशावर खूप प्रेम आहे आणि पैशाचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. पैसा वेगवेगळ्या मार्गांनी माझ्याकडे चालून येतो. सहज चालून येतो. दररोज पैसा माझ्याकडे येतो. वेगवेगळ्या मार्गांनी माझ्याकडे पैसा येतो. प्रचंड पैसा येतो. हातामधून व्हायब्रेशन देत राहायचे त्या पैशांना आणि तोंडामधून अफर्मेशन रिपीट देत राहायचे. रेकीचे हिलिंग त्याला देत राहायचे. डेली 5 ते 10 मिनिट आपल्याला पैशाला चार्ज करायचे त्या. व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला तिथे रेकीचं हिलिंग द्यायचंय. आणि बघा, जेवढं जास्तीत जास्त तुम्ही हिलिंग द्याल, पण मनापासून देणं गरजेचं आहे. विश्वासपूर्वक मनापासून त्याला हिलिंग द्यायचंय. किती दिवस असं काही नाही मॅडम. तुम्ही एकदा चार्ज करून ठेवू शकता किंवा डेली त्या पैशांना तुम्ही चार्ज करू शकता. ओके. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की आयुष्यात पैशाची आवक कमी झाली, काहीतरी फिनान्शियल प्रॉब्लेम्स आलेले आहेत, पण मी म्हणते प्रॉब्लेम येण्याची वाटच कशाला बघायची, डेली त्या पैशांना चार्ज करायचं. ठीक आहे. हार्डली 5 ते 10 मिनिट लागतात. ओके. हिलिंग देऊन झालं की आपल्याला काय करायचंय, त्याच्यानंतर आपल्याला त्या पैशाचेही आभार मानायचे. थँक्यू दिव्य रेकी शक्ती, थँक्स टू मी, थँक्यू युनिवर्स, थँक्स टू माय मनी. माझ्या पैशाचीही मी आभारी आहे. लागेल डोळ्याला. ज्यांना बोलायचं त्यांनी झूमचं हँड रेज करायचंय. ठीक आहे. तर बघा, आता हे पैसे चार्ज झालेले आहेत, ते 2 ते 3 महिने खर्च करायचे नाहीत. कुठे ठेवायचे? तुमच्या तिजोरीमध्ये, जिथे तुम्ही पैसे साठवता. एन्व्हलप असेल, कॅश बॉक्स असेल, तिथे ठेवायचं. किंवा तुम्ही 2-4 नोटा चार्ज केल्या असतील, एक नोट तिजोरीमध्ये ठेवू शकता, एक कॅश बॉक्स मध्ये, एक स्वतःच्या वॉलेटमध्ये, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे.
आता बघा की पैसा ही देणाऱ्याकडे येते नेहमी, लक्ष्मी कुठल्या देणाऱ्या हातांकडे येते. सो पैसा, आणखी पैसा कधी निगेटिव्ह ब्लॉकेजेस तयार करतो माहितीये, जेव्हा तुम्ही तो साठवून ठेवता, स्टक करून ठेवता. कोणीही घरामध्ये, तिजोरीमध्ये किंवा कुठेही पैसा स्टक करून ठेवायचा नाहीये, तो प्रवाही असला पाहिजे. म्हणजे आपण कामही करायचे प्रामाणिकपणे आणि पैसा नेहमी प्रामाणिक मार्गाने कमवायचे. बघा, चांगली एनर्जी लागली पाहिजे, प्रामाणिक मार्गाने पैसा कमवायचा आहे. ओके, त्याच्यानंतर तो पैसा आपल्याला थोडा सेव्ह पण करायचा आहे, तो खर्च पण करायचा आहे. हे चक्र चालू राहिलं पाहिजे. एक उदाहरण देते छोटंसं. नदीचा प्रवाह असतो की नाही, वाहता प्रवाह किंवा झरा वाहत असतो, नदी वाहत असते, ठीक आहे. तसं पैशाला आपण, आपलं आयुष्यच तसं प्रवाही असलं पाहिजे, इज अँड फ्लो. ओके, आणि जेव्हा तुम्ही बघता की एखादं डबकं, ते डबक्यामध्ये पाणी साचलेलं असतं, ओके, काय होतं तिथं? पाण्याचा प्रवाह पुढे जातोय का? नाही. त्या डबक्यामध्ये पाणी साचले, तिथं काय होतं मग? साचलेल्या पाण्यामध्ये जीवजंतू होतात. मॅम तुमचा आवाज खूप कमी येतोय. इतरांना येतोय का? कोणीतरी, आणखी कोणीतरी सांगा, आवाज माझा कमी येतोय का क्लिअर येतोय? येतोय आवाज येतोय, क्लिअर आवाज येतोय. खूप कमी येतोय. मॅडम, मग तुमचा नेटचा इश्यू आहे का बघा थोडासा? नाही नाही मॅडम, आवाज कमी येतोय थोडा. येतोय का? क्लिअर येतोय आम्हाला आवाज. ओके ओके, ठीक आहे. आपण पुढे बघा. हा, जेव्हा नदीचं पाणी कसं असतं, प्रवाही असतं. ओके, इको येतं, मी म्यूट करते जरा. चलो, तर बघा, हा, जेव्हा एखाद्या डबक्यामध्ये पाणी साचलेलं असतं, ते पाणी प्रवाही होतंय का, पुढे जातंय का? नाही. मग तिथं काय होतं की जीवजंतू निर्माण होतात, वास मारतो, होय की नाही? पाणी खराब होतं, तिथलं घाण होतं. ते पाणी आपल्या पिण्याच्या लायकीचं राहतं का सांगा? नाही नाही. पिऊ शकतो का? नाही, कारण ते घाण झालेलं आहे, साठलेलं आहे, ते ब्लॉकेज आहे, तो अडथळा आहे. ओके, मग त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही पैसा स्टक करून ठेवता, साठवून ठेवता आयुष्यात, तो पैसा सुद्धा काय करतो आपण? सेव्हिंग्स म्हणून साठवून ठेवतो. ठीक आहे, बँकेमध्ये असेल तर तो पैसा प्रवाही आहे, कारण बँक तुमच्या पैशावरती काय करत असते? व्याज मिळत असतं त्याला, हो की नाही? रनिंग सुरू असतं की नाही? येस और नो? हा, पण जेव्हा तुम्ही घरामध्ये ठेवताय, तिजोरीमध्ये कुठल्या तरी बॉक्समध्ये ठेवताय, महिनोमहिने, वर्षानुवर्षे साठवून ठेवताय, ते खर्च करत नाहीये, तर काय होतं माहितीये? ती निगेटिव्ह एनर्जी पैशाबद्दल तयार होते, ते ब्लॉकेजेस आहे, ते डबकं तयार झालं आपल्या घरामध्ये. ओके, मग तुम्ही म्हणाल मॅडम साठवायचे नाहीत का? तर साठवायचे, पण काय करायचे? लिमिटेड पैसे साठवा, त्यातले खर्च करा. ठीक आहे, 1-2 महिने तुम्ही साठवलेत, मग ते खर्च करा. दुसरी बँकेमधून कॅश आणून तिथे ठेवा, ती चार्ज करून ठेवा. ओके, तो पैसा नेहमी प्रवाही राहिला पाहिजे, तो कमवायचं पण आहे प्रामाणिकपणे, तो खर्च पण करायचा आहे, थोडासा सेव्ह पण करायचा, अशी ते चक्र चालू राहिलं पाहिजे. ठीक आहे. हॅलो मॅम. हॅलो मॅम, येस येस, जरा व्यसनावरती पण ती सांगा ना. कशावरती? व्यसन कोणतंही. मग त्याच्यावरती त्या व्यक्तीला मॅडम घोषित करायचं हातामध्ये. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे पॉझिटिव्ह रिझल्ट त्याच्याकडून हवेत. आता त्याचं व्यसन सुटलंय असं तिथे म्हणायचं नाहीये. ओके, ही व्यक्ती निर्व्यसनी असं तुम्ही म्हणू शकता, ही व्यक्ती पूर्णपणे निर्व्यसनी झालेली आहे असं म्हणा हवं तर. पण ते अल्कोहोलिक असेल, सिगारेटचं व्यसन असेल, आणखीन कुठल्या तंबाखूचं असेल, तर ते सुटलेलं आहे असं नाही म्हणायचं. मग ते निगेटिव्ह अफर्मेशन गेले. ती सुटलेलं असेल तर ती व्यक्ती करायला लागेल. त्यामुळे कधीही आजार तो माझ्या शरीरातून निघून गेलाय किंवा व्यसन सुटलेलं आहे असं नाही म्हणायचं. ती व्यक्ती पूर्णपणे निर्व्यसनी झालेली आहे. आणि सपोज तुमच्या अफर्मेशन तुम्ही ऍड करू शकता की तुमच्या सगळ्या गोष्टी ती व्यक्ती ऐकत आहे, तुम्हाला रिस्पेक्ट देत आहे. ओके, सगळ्या गोष्टी तुम्ही जे सांगाल त्या गोष्टी फॉलो करत आहे, अशा गोष्टी, आणि त्याची प्रकृती उत्तम आहे, हेल्दी आहे, हॅपी आहे, अशा गोष्टी तुम्ही तिथे बोलू शकता. ठीक आहे. चलो, आता पुढे जाऊया. आपण पैशाला चार्ज केला. येस, थँक्यू मॅम. पैशाला चार्ज केला, आता काय करायचं? आपल्याला कॉर्ड कटिंग करायचं. मी सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती, ऊर्जा आणि बाधांपासून स्वतःला मुक्त केलेलं आहे. नाभीजवळ जाऊन 3 वेळा कट 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 कॉर्ड कटिंग करून टाकायचं. ओके, येस, व्हेरी गुड. मग हे पैशाचे तुम्ही डेली सुद्धा या नोटानं तुम्ही चार्ज करू शकता, किंवा वीकली, आठवड्यातून 1-2 वेळा या नोटानं तुम्ही चार्ज करू शकता. ठीक आहे, पण हे 3 महिने खर्च करायचे नाहीयेत, हा रूल लक्षात ठेवा. कारण हे चार्ज केलेत एवढे पॉवरफुल होतात की हा जो पैसा आहे तुम्ही आता चार्ज केलेला, तो आणखी पैसा तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट करायला तुम्हाला मदत करणार आहे. ओके, चलो, आता आणखी एक घेऊयात पुढे. पैशाचंच आहे, पण तो रेकीचा पार्ट नाहीये. ठीक आहे, लक्षात ठेवा, दोन्ही टेक्निक मिक्स करू नका. हे आपण पैशाला चार्ज केलं, रेकीचं हिलिंग आता दिलेलं आहे. आता जी दुसरी मेथड आपण बघणार आहे. येस मॅडम, आपण जर घरामध्ये 2-3 जण कमावणारे आहे आणि त्या दोघा तिघांची याला जर चार्ज करायचं,
तर एकाच वेळेस आपण त्यांच्या सगळ्या नोटा ठेवून हे करू शकतो का? म्हणजे याची एक नोट, त्याची एक नोट आणि त्यांची नावं घेऊन एकाच वेळेस चार्ज करू शकतो? तुमच्या तुम्ही पैशांना चार्ज करा मॅडम, कारण तुम्ही कमावून आणलेत पैसे, तुमचा हात त्याला रोज लागत असतो, तुमची एनर्जी अटॅच असते. त्यांचं त्यांना अच्छा. चार्ज करायला लावा, किंवा तुम्ही त्यांचे ओके. चार्ज करून द्या त्यांच्या नावाने, त्यांचं नाव हा घेऊन. हा तेच विचारते, त्यांच्या नावाने चार्ज. पण मग ते एकाच वेळेस जर दोघांचे पण ठेवले आणि केले तर नको, चालते? सेपरेट चार्ज करून द्या. नाही, सेपरेट सेपरेट. ओके. प्रत्येकाचे वेगवेगळे चार्ज करून द्या. ठीक आहे. हा थँक्यू. कारण त्यांची एनर्जी अटॅच असते ना, आपण मिक्स नाही करायची. मॅडम त्याच्यामध्ये रिलेशनशिप अफर्मेशन किती दिवस द्यायचं? काय म्हटलात? रिलेशनशिपसाठी जे आपण तुम्ही अफर्मेशन सांगितलं ते किती दिवस ओके. करायचं आहे आता हे आपल्याला? जे तुम्ही रिलेशनशिपसाठी औषधांना चार्ज करताय, पेनला चार्ज करताय, आणखीन कुठली तुमची विश असेल, लाईफ पार्टनर मिळवण्यासाठी त्याला हिलिंग देताय घोषित करून, किंवा पैसे नसेल, जोपर्यंत तुमची ती इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत डेली त्याला 5 ते 10 मिनिट हिलिंग द्यायचंय. लक्षात ठेवा रूल, जोवर तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत द्यायचं आहे. ठीक आहे. एक सेकंड. हॅलो मॅडम, अडकलेले पैसे काढायचे असेल तर मग कसं? मॅडम, त्या व्यक्तीला घोषित करायचंय आणि मग अफर्मेशन द्यायचंय. त्या व्यक्तीचं नाव घेऊन आधी तर थँक्स गिव्हिंग करायचंय. मग त्या व्यक्तीनं माझे पैसे, मला एक डेडलाईन ठरवा की एप्रिल एंड पर्यंत किंवा मे एंडिंग पर्यंत त्या व्यक्तीने माझे पैसे मला परत आणून दिलेले आहेत. प्रामाणिकपणे आणि स्वखुशीने माझे सगळे पैसे मला परत आणून दिलेले आहेत. आणि ते अफर्मेशन देताना व्हिज्युअलाइज करायचं, त्या व्यक्तीचा चेहरा थर्ड आय समोर, डोळ्यासमोर आणायचा आहे आणि त्या व्यक्तीनं तुमचे सगळे पैसे तुम्हाला रिटर्न आणून दिलेले आहेत असं व्हिज्युअलाइज करायचं. हे केव्हापर्यंत करायचे? डेली करायचे 5 ते 10 मिनिट, जोवर तुमचे पैसे तुम्हाला परत मिळत नाहीत. ठीक आहे. चला, आता प्रश्न आपण नंतर घेऊयात, आपली टेक्निक पाठीमागे राहील. ठीक आहे. आता मी म्हंटल आपण रेकीचं हिलिंग दिलं, आता रेकीनं चार्ज केले, पैशांना चार्ज केलं. ठीक आहे. आता ही जी मी दुसरी टेक्निक सांगणार आहे त्याचा आणि रेकीचा काहीही संबंध नाहीये. ही रेकीच्या सिलेबसच्या बाहेरची टेक्निक आहे, पण पैशांचा महत्वाचा मुद्दा आहे आणि सगळ्यांना म्हणजे प्रत्येकालाच पैशाचे प्रॉब्लेम असतात नाही का, ब्लॉकेजेस असतात सगळ्यांमध्ये, वेगवेगळी कारण असतं की बिझनेस स्टक झालाय किंवा मनासारखा जॉब मिळत नाही, मिळाला तर सॅलरी वाढत नाही, प्रमोशन नाहीये, कुठेतरी स्टक झालेत, कुणीतरी घेतले तर देत नाहीयेत. ओव्हरऑल सगळ्यांना पैशाचे प्रॉब्लेम्स असतात की नाही. मग त्याच्यामुळे ही ऍज अ बोनस म्हणून मी देतेय. पण रेकी आपल्या सिलेबस लेव्हल 1चा किंवा कुठलाही रेकीच्या सिलेबसशी याचा संबंध नाहीये. ही टेक्निक पूर्णतः वेगळी आहे. ती तुम्ही घरामध्ये केव्हाही करू शकता आणि ती टेक्निक करण्यासाठी रेकीला कॉल करण्याची गरज नाहीये, कॉल कटिंग करण्याची पण गरज नाहीये, फक्त ती पद्धत आपल्याला करायची. ओके. आता मला सांगा, इथे कोणी आहे ज्याच्या घरामध्ये आणखी एक मेंबर आहे? आपण डेमोज देऊया ना सगळ्यांना. कोण आहे का? मुलं असेल तरी चालेल. यस, चंचल मॅम आहे का? ओके. यस, मी चंचल मॅमना पिन करते स्क्रीनवरती. ओके, दिसतात आहे सगळ्यांना? नाही नाही दिसत मॅडम. माझ्या स्क्रीनवरती बघा बरं. नाही दिसत. नाही दिसत मॅडम. नाही दिसत. नाही मॅडम, नाही नाही दिसत. दिसत आहे. नाही. ओके, मी पिन तर केलेलं आहे इथे. सगळे जिथं दिसतायत तिथं दिसतायत. गॅलरी व्ह्यू मध्ये बघा बरं. गॅलरी व्ह्यू मध्ये बघा. चंचल बोरकर ना? चंचल बोरकर, येस, त्यांचा मुलगाही आहे त्यांच्यासोबत. मी पिन ऑलरेडी Yes. केलेलं आहे. नाही, ते सगळीकडे दिसतायत ना, सगळेजण दिसतायत ते त्या लाईन मध्ये दिसतायत. हो दिसतायत. ओके. चंचल Okay. बोरकर, येस ना? येस. आता मॅम काय करायचंय, त्याला समोर घ्या तुमच्या, उभं करायचं, दोघांनी उभे राहायचे आणि कॅमेरा असा सेट करा, सगळ्यांना दिसेल. आता आता चार्ज केलेल्या नोटा तुम्ही नाही घेतल्या तरी चालतील, दुसऱ्या नोटा घ्या. नाही तर पुन्हा काय होतं, सगळ्यांचा गोंधळ होतो. ह्या टेक्निक दोन्ही वेगवेगळ्या आहेत. ओके. किंवा त्याही घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला फक्त डेमो करायचा आहे. ओके. त्या नोटा घ्यायच्यात मॅम हातामध्ये. येस. आता काय करायचंय, आपण हे बघा, सगळ्यांनी पहिले तर लक्ष इकडे द्यायचंय. बघा काय होतं की मगाशी मी म्हटलं की कळत नकळतपणे आपण पैशाबद्दल चुकीचे अफर्मेशन, चुकीचं बोलत असतो. मध्ये आपण ते अफर्मेशन्स, व्हायब्रेशन सोडत असतो, निगेटिव्ह एनर्जी पैशाबद्दल सोडत असतो. आणि ती निगेटिव्ह एनर्जी फक्त युनिव्हर्समध्ये सोडत नाही, तर ती निगेटिव्ह एनर्जी आपल्या बॉडीमध्ये, आपले 7 चक्र आणि आपल्या ऑरामध्ये सुद्धा असते. मग आपले 7 चक्र, बॉडी आणि ऑरामधून पैशाबद्दल जी निगेटिव्ह एनर्जी ती आपण आपल्याला क्लिन्झिंग करायचं, आता झाडून टाकायची, फेकून द्यायची.
काल आपण काय केलं, मिठाने आपला ऑरा क्लीन केला ना, मग नको असणारी निगेटिव्ह एनर्जी आपण मिठाने काढून टाकली. त्याच प्रकारे आता आपण पैशाने क्लिन्झिंग करणार आहे आपल्या बॉडीचं. म्हणजे आपले 7 चक्र, आपली बॉडी आणि आपलं ऑराचं आपला वलय ऑरा, या सगळ्यामधून ही पैशाची निगेटिव्हिटी, नकारात्मक ऊर्जा, पैशाचे जे ब्लॉकेजेस आहेत तुमच्या आयुष्यातले, ते सगळे याच्यामुळे येतात. मग ते आपण ऑरामधून, 7 चक्र आणि बॉडीमधून कायमस्वरूपी रिलीज करणार आहोत. आता काय करायचंय, फर्स्ट ऑफ ऑल सहस्रार चक्रावर, आणि ज्यांच्या घरी कोणी नाही तुम्ही स्वतः तिथे करू शकता, आपल्या बॉडीवरती करायचंय. सहस्रार चक्रावरती या नोटा ठेवायच्यात, 1-2 मिनिट ठेवायचंय, टच करायचंय. ओके. त्याच्यानंतर आपल्या थर्ड आयला लावायच्यात या नोटा. ओके. त्याच्यानंतर आपल्या थ्रोट चक्रावरती लावायच्यात. कारण आपण खूप वेळा कळत नकळतपणे निगेटिव्ह बोललेलो असतो पैशाबद्दल. ओके. सो विशुद्धी चक्रातून हे ब्लॉकेज काढायचे. आपल्या हृदय चक्रावरती लावायच्यात, अनाहत चक्र. हृदयातून सुद्धा पैशाचे ब्लॉकेजेस सगळे काढून टाकायचे. ओके. त्याच्यानंतर आपल्या मूलाधार चक्रावर सगळ्यात पहिलं चक्र खालून तिथेही लावायचे त्या नोटा, 1-2 मिनिट ठेवायच्यात. आता काय करायचं, वरून आपण हे पंख्यानी वारा कसं घालतो तसं करायचं. यस चंचल मॅम, त्याच्या सगळ्या बाजूनी, पुढच्या बाजूनी सगळं हे झाडून काढायचे. ओके. सगळी निगेटिव्हिटी आपल्याला काढून टाकायची, रिलीज करायची. आपण झाडू मारतो की नाही घरामध्ये, तसं काढायचं, झाडून टाकायचं निगेटिव्हिटी. ओके. पूर्ण अगदी पायापर्यंत. पुढून मॅडम चंचल मॅम, त्याला पाय उचलायला लावा आणि पायाच्या खाली, पायाच्या तळव्यांखालून पण निगेटिव्हिटी काढून टाकायची आहे. पायाच्या तळव्यांखालून. येस. आता त्याला पाठमोरा करायचा आहे. सेम पाठीमागून सहस्रार चक्रावर ठेवायचंय, त्याच्यानंतर मानेवर ठेवायचंय, त्याच्यानंतर आपल्या मूलाधार चक्र पाठीमागे रूट चक्रावर ठेवायचं. आणि मी जसं आणखी म्हटलं की मूलाधार चक्र हे खूप महत्वाचं आहे पैशासाठी. का बरं? कारण ज्यांच्या आयुष्यात पैशाचा प्रवाह खूप कमी असतो त्यांना त्यांचं मूलाधार चक्र इम्बॅलन्स झालेलं असतं, बिघडलेलं असतं. आता बघा हा, ज्यांना कोणा पाठीचा कणा किंवा मणका दुखण्याचा प्रॉब्लेम आहे, तर त्यांच्या आयुष्यात पैशाचे ब्लॉकेजेस कुठे ना कुठेतरी असतात. आणि मी पहिल्यांदाही सांगितलं की सगळे जे शारीरिक आजार आहेत ते तुमचे डिरेक्टली बॉडीवर कधी येत नाहीत, ते मनातून रिफ्लेक्ट होतात. आधी मनामध्ये क्रिएट झालेले असतात ते आपल्या बॉडीवर रिफ्लेक्ट होतात. मग तुम्ही बघा की ज्या लोकांचा मणका दुखीचा, पाठ दुखण्याचा, पाठीचा कणा दुखण्याचा प्रॉब्लेम आहे, तर त्यांच्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी पैशाचे प्रॉब्लेम्स असतातच. ओके. सो मणक्यावर लावायचं मूलाधार चक्रावर. त्याच्यानंतर सेम पाठीमागच्या बाजूनी सगळं झाडून काढायचं, आपल्याला फेकून द्यायचं ते निगेटिव्हिटी. येस. ऑरा क्लीन करायचं पैशानी. व्हेरी गुड. आता पाय उचलायला लावा, पायाखालून, तळव्यांखालून ही काढायची आपल्याला ती निगेटिव्हिटी. येस. ओके. तर आपण घरातल्या फॅमिली मेंबर्स त्यांचा ऑरा क्लीन करू शकतो पैशाने, आणि किंवा त्यांनाही आपला करायला सांगू शकतो. आणि जेव्हा ज्याचा ऑरा क्लीन करतोय, आता त्यांचा मुलगा आहे, सपोज तुमचे मिस्टर किंवा तुमची मुलगी असेल, तुमचा ऑरा क्लीन करत असेल, तर त्यावेळेला आपण व्हिज्युअलाइज करायचंय डोळे बंद करून की तुमच्या सहस्रार चक्रावरून पैशांचा पाऊस पडतोय सगळीकडे. त्या नोटा आहेत ना चंचल मॅम, त्याच्या डोक्यावरून सोडून द्या. आता आपण डोक्यावरून सोडून द्या, त्याच्या पाऊस पडतो ना तसं. येस, सोडून द्यायचं. व्हेरी गुड. आता याला रेकीचा कॉल करण्याची गरज नाहीये, कॉल कटिंगची गरज नाहीये, काही नाही. फक्त एवढीच टेक्निक आहे, वीकली तुम्ही करत जा ही टेक्निक. ओके. सगळे फॅमिली मेंबर्स, कारण एवढी पॉवरफुल आहे की सगळी निगेटिव्हिटी तुमची पैशाबद्दलचे जे ब्लॉकेजेस आहेत आयुष्यामधले ते सगळे रिलीज व्हायला लागतात. आणि विदिन 7 days तुम्हाला खूप छान मिरॅक्युलस रिझल्ट येतील. ऑलरेडी आपल्या आधीच्या स्टुडंट्सना रिझल्ट आलेले आहेत. ठीक आहे. ओके. चलो, मग आता विचारा कोणाचे काही प्रश्न असतील तर. नंतर बाळाकडे पैसे काय करायचे नंतर? नाही, काय नाही, हे ठेवून द्या. वीकली आपल्याला वेगवेगळ्या नोटांना असं क्लिन्झिंग करायचंय. आपला ऑरा क्लीन करतो. म्हणजे दैनंदिन वापरू शकतो. वापरायचे. ते मगाशी रेकीने चार्ज केलेत ना आपण, ते 3 महिने वापरायचे. ते 3 महिने ठेवून. ओके. आणि हे वापरू शकतो. ही नॉर्मल टेक्निक आहे. ओके. ही कधी करू शकता, डेली करू शकता, आणि वापरायचे पण आहेत. ओके. चलो, आता तुम्हाला काही शंका आहेत का, प्रश्न आहेत का विचारायचे? 5 मिनिटं. पुढचं सेशन पण आहे माझं. येस. दुसऱ्यांसाठी आपण पैसे, आवाज क्लिअर येत नाहीये मॅडम.
मॅडम हँड रेज करा, वन बाय वन बोला, कारण काही समजत नाहीये मग सगळे एकत्र बोलले. येस मी अंशू मॅम. स्वप्नाली बोलते. अनुजा मॅम सॉरी. हा बोला असेल तर तिला पण मॅडम. आपण करायचं काय? मॅडम बहुतेक नेट इश्यू आहे, काहीच आवाज येत नाही. अनुजा मॅम बोला, अनम्यूट करा. मी बंद केलं तर चालेल का? येस येस मॅम. मॅडम एक सेकंड, मी आस्क टू आपण काल अनम्यूट. रूट चक्राविषयी बोललेलो. हा हॅलो मॅडम. आत्ता काय माझा करायचं मॅडम? हॅलो आत्ता हॅलो फक्त आपण हॅलो जे आत्ता शिक्षण आहे तेवढ्याबद्दलचे हॅलो बाकीचे प्रश्न ग्रुपवर हॅलो विचारा. येस सविता हॅलो मॅम. हा बोला. तर आता जसं आपण प्रॉपर्टीसाठी केलंय, आपलं पैशासाठी केलंय, तसं प्रॉपर्टी माझी आहे पण मला ती मिळत नाही. तर म्हणजे देणं शक्य आहे पण ते अडून बसलेत, फक्त कारण काढते. तर त्याला एनर्जी कशी त्या द्यायची? व्यक्तीला करू शकता, त्या व्यक्तींना घोषित करून तुम्हाला ते विचार तिथं सोडायचं त्यांच्यापर्यंत, ते घोषित करून तिथे अफर्मेशन द्यायचं. ओके हा थँक्यू. येस. अनुजा मॅडम, कालही तुमचं राहिलेलं हँड. मॅडम म्यूट आहात तुम्ही, अनम्यूट करा खाली. मॅडम मॅडम अनुजा मॅम हॅलो अनम्यूट आहात तुम्ही. हॅलो म्यूट सॉरी म्यूट आहात, अनम्यूट करा स्क्रीनवर तुमच्या. परमिशन दिलेली आहे हॅलो. मग. हा घरीच आहे, हे ऑनलाईन क्लास चालू होता म्हणून मी घेतला आणि अजून चालूच आहे, पण केला पण. एक सेकंड, मी म्यूट करते. ज्यांना बोलायचंय सेशन मध्ये फोनवर बोलत बसायचं नाही मॅम. कोण आहे ते? हॅलो रिमूव्ह केलं जाईल, फक्त सेशन मध्येच राहायचंय. येस विवो. हा मॅडम बोला. सावटे. येस. हा मॅडम, मी तुमचे व्हिडिओज युट्यूब वरती पण पाहिलेले आहेत आधी, आणि माझा अनुभव खूपच म्हणजे खूपच चांगला आहे ऍक्च्युली. मला ऍक्च्युली म्हणजे असं आतापर्यंत म्हणजे 2-3 महिन्यामध्ये खूपच असं डिप्रेशन सारखं झालं होतं. ते व्हिडिओज बघितले आणि ते फॉलो मी सगळं केल्यात गोष्टी आधीच, म्हणजे आधीचा 1 आठवड्यात, आता ऑनलाईन जॉईन व्हायच्या आधी. ओके मला ओके. खूप चांगला अनुभव आहे. खूप मस्त थँक्यू मॅडम. मॅडम. मग ग्रुपमध्ये अनुभव शेअर करा मॅडम तुमचे. ठीक आहे, एक हा सेकंड आपण जरा हे चॅट बघूयात. 1+ कोड आहे, 7 चक्रांचे मेडिटेशन घेणार 5 मिनिट. येस, आपण एका चक्राचं घेऊन दाखवूयात. सगळ्या चक्रांचं करायला आता वेळ नाही, एक दाखवते, तुम्ही बाकीचे सेशन संपल्यानंतर घरी करू शकतात. मॅडम मला 786 च्या नोटीचं पण आपण करायचं का? मॅडम पॅसेजची अफर्मेशन सांगा ना एक वेळा. कशाची? पॅसेजची. चार्ज कसं करतं ते सांगा ना. त्याची प्रार्थना. रेखीची प्रार्थना की चार्ज कसं करायचं ते अफर्मेशन? चार्ज कसं करायचं ते पॅसेजची. मॅडम तू काय करा, आता त्याच्यामध्ये वेळ जाईल. ऑलरेडी सेशन संपले आणि पुढचं सेशन पण आहे मला काय, तर तुम्ही हे रेकॉर्डिंग बघून घ्या प्लीज, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये कळून जाईल. ठीक आहे, रेकॉर्डिंग आहे का मॅडम? रेकॉर्डिंग मिळेल, ग्रुपवरती मिळेल. ठीक आहे. हा ठीक आहे. Yes. आता एका मॅडमचं कालचं आपलं राहिलं होतं की 7 चक्रांचं बीज मंत्रासहित उच्चारण कसं करायचं, ते मेडिटेशन कसं करायचं. येस अनुजा मॅम, तुमचा हाच प्रश्न होता का? ओके ठीक आहे, चल बघूयात. तर आपण काय करूयात, आता फक्त आपण एका चक्राचं बघूयात. बाकी चक्रांचे जे इमेजेस आहेत किंवा बीज मंत्र ग्रुपवरती दिलेले आहेत. ओके, चार्ट दिलेला आहे, बघून घ्या. नसेल कोणाकडे तर मेन्शन करा, पुन्हा एकदा तिथे सेंड करता येईल. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्या चक्रांची नावं माहिती पाहिजेत, त्याचे कलर माहिती पाहिजेत. ओके, आपण करूयात मूलाधार चक्र, पैशासंबंधी आहे. तर त्याचं उच्चारण कसं करायचं, मी म्हटलं की ही बेसिक लेवल आहे. लेवल 1 मध्ये फक्त चक्रांचे कलर आणि चक्रांची नावं शिकवली जातात. मास्टर लेवलला बीज मंत्रांचे उच्चारण आपण शिकवतो. पण इथे ठीक आहे, तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या, कारण सगळे एकत्र करायला गेलात तर गोंधळ होईल. बीज मंत्रांचे मी आता दाखवत आहे. आणि काय होतं, बीज मंत्र हे सुद्धा काय, हा साऊंड आहे, ध्वनी आहे. मी म्यूट करते, फार आवाज येतोय. बीज मंत्र सुद्धा काय आहेत, हा साऊंड आहे, ध्वनी आहे. साऊंड क्रिएट होतो, व्हायब्रेशन क्रिएट होतात युनिव्हर्समध्ये. ओके, सो आणि हे व्हायब्रेशन आपल्या त्या चक्रावरती क्रिएट झाल्यावर काय होतं, त्या व्हायब्रेशनमुळे आपलं ते चक्र हील होतं, चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स होतं. मग त्यामुळे त्या चक्रासंबंधी जे काही प्रॉब्लेम असतील ते आपोआप लाईफमधून निघून जातात, रिलीज होतात. सपोज आता म्हटलं की मूलाधार चक्र हे कशाशी रिलेटेड आहे, पैशाशी. आपण पैशाचंच एक्झाम्पल घेतलं ना, तर प्रॅक्टिकल केलं. तुमच्या आयुष्यात येणारा पैशाचा प्रवाह तो कशावर डिपेंड आहे, तुमचं मूलाधार चक्र चार्ज आहे, बॅलन्स आहे की इम्बॅलन्स आहे, त्याच्यामध्ये काही बिघाड झालाय. बिघाड झाला असेल मग तुमच्या आयुष्यात पैशाचे प्रॉब्लेम येणार. ते छानपैकी चार्ज असेल, मूलाधार चक्र तुमचं बॅलन्स असेल
तर काय होतं की आयुष्यात पैशाचा फ्लो खूप छान राहतो. सगळ्या मार्गाने तुम्हाला पैसे येत जातात. ओके, कुठलेही प्रॉब्लेम्स नसतात. आता बघूया कसं. मूलाधार चक्राचा कलर कोणता आहे? रेड. ओके, आपण 7 चक्रामध्ये सगळ्या चक्रांचं मेडिटेशन केलंय. मूलाधार चक्राचा कलर आहे रेड. मग डोळे बंद करायचे. मूलाधार चक्राचा जो लोकेशन आहे तिथं आपल्याला रेड कलर बघायचंय. रेड कलरची एक एनर्जी तिथे चक्राकार कृती किंवा वर्तुळाकार कृतीमध्ये तिथे फिरताना बघायची आहे. गोलाकार कृतीत रेड कलर तिथे फिरताना बघायचंय मूलाधार चक्राच्या ठिकाणी. आणि आता व्हिज्युअलाइज करायचे, अफर्मेशन द्यायचे की माझं मूलाधार चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहे. तिथल्या सगळ्या मूलाधार चक्र आणि त्याच्या आसपासचे अवयव चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहेत. तिथले सगळे अवयव योग्य प्रकारे काम करत आहेत आणि रेकीची दिव्य एनर्जी माझ्या मूलाधार चक्रापर्यंत योग्य प्रमाणात पोहोचलेली आहे. एक व्हाईट लाईट ब्रह्मांडातून तुमच्या सहस्रार चक्रामधून आली आहे आणि तुमच्या मूलाधार चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. त्या व्हाईट लाईट मध्ये तुमचं मूलाधार चक्र हील होताना बघायचंय. रेड कलरचं चक्र तिथे फिरताना बघायचंय. आता आणखी एक लक्षात घ्या, जास्त त्याच्यावर कंट्रोल करायचं बघायचं नाही की गोल आकार मध्येच ते रेड कलर दिसला पाहिजे, गोलच दिसला पाहिजे, नाही. युनिव्हर्स तुम्हाला दाखवत असतं. ते त्रिकोणी दिसेल, उभं दिसेल, आडवं दिसेल, कोणत्याही शेपमध्ये दिसेल, वेड्या वाकडे, नो इश्यूज. ओके, रेड कलरची एनर्जी फिरताना बघायची. आता आपल्याला तिथं बीजमंत्र बोलायचा आहे. कोणता बीजमंत्र आहे मूलाधार चक्राचा? तर लम. आणि तो म्हणताना मूलाधार चक्राचा बीजमंत्र आहे लम. आणि तो म्हणताना आपण जसं जप करतो तसं पटापट म्हणायचं नाही की लम 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 आणि गेलं पळून ऑफिसला उठून, असं नाही करायचं. तुम्ही तिथं प्रेझेंट पाहिजे, कॉन्शियसली तुम्ही प्रेझेंट हवाय. ती एनर्जी फील करायची आहे, ते व्हायब्रेशन आपल्या बॉडीमध्ये फील करायचं आणि बघायचं, निरीक्षण करायचे आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक चक्रामध्ये काय चेंजेस होतात बाबा. ठीक आहे, आणि दररोज मेडिटेशन केल्यानंतर ते नोट करून ठेवा. आज थर्ड आय वरती मला काय दिसलं, कुठलं विजन आलं, उद्या थर्ड आय वरती किंवा कुठल्या चक्रामध्ये काय बदल झाले. याने काय होईल माहितीये का, अशी छोटीशी नोटबुक करा, डायरी. त्याच्यामुळे तुम्हाला छान सवय पण लागेल आणि तुमची प्रोग्रेस तुम्हालाच कळत जाईल. ओके, तर आता आपण त्याचा बीजमंत्र म्हणूयात. मूलाधार चक्राचा बीजमंत्र आहे लम. तर उच्चारण कसं करायचंय? दीर्घ उच्चारण करायचंय त्याचं. ओके, तो व्हायब्रेशन क्रिएट झाले पाहिजेत आणि तुमच्या बॉडीमध्ये सगळीकडे ते व्हायब्रेशन जाणवतात. आता इथे सोबत कोण आहेत? सगळ्यांनी करायचंय. ठीक आहे, लम लम लम. अशा पद्धतीने दीर्घ उच्चारण आपल्याला करायचं. हे झालं मूलाधार. सेम आहे वरती स्वादिष्टान वम. वम. ओके, दीर्घ उच्चारण करायचंय. अशा पद्धतीने तुम्हाला हवं तेवढं 2-2, 3-3 मिनिटं एका चक्रावरती त्याचं ध्यान केलं, व्हिज्युअलाइज केला तर चक्राचा कलर आणि त्याचं बीजमंत्राचं उच्चारण केलं तर अतिउत्तम. ओके, खूप छान. चलो, तर आजचं रेकॉर्डिंग पाहून घ्या. कोणाचं मिस झालं असेल, मध्ये कोणाला एरर येत होता, काही आवाज येत नव्हता, रेकॉर्डिंग नक्की पाहून घ्या आणि प्रॅक्टिस करा पुन्हा घरी. ठीक आहे, बाकीचे सगळ्यांचे प्रश्न असतील, ग्रुप ओपन आहे, ग्रुपवरती विचारायचं. ठीक आहे, चलो आजचं सेशन थांबूयात. उद्या आपण शिकणार आहे की 24 बॉडी पॉइंट्स, आपल्या बॉडीवरती जे 24 बॉडी पॉइंट्स आहेत त्यांना रेकीचं हिलिंग कसं द्यायचं, अफर्मेशन कसे द्यायचे ते आपण बघणार आहोत. सगळ्यांनी प्रेझेंट राहायचे. ओके, अनुजा मॅम तुमचा काही प्रॉब्लेम आहे का? कारण मी इथून तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. तुमच्या स्क्रीनवर बघा ना, तिथे रेड लाईन दिसतीये. स्क्रीनवर रेड लाईन आहे, ते अनम्यूट करा. मॅडम, मी आज मशीनला हे केलं तर माझी मशीन खूप छान चालायला लागली. अरे वा, खूप मस्त. तुम्ही जादू चालू केलीत मग घरामध्ये, मॅजिक करायला लागला तुम्ही. ओके, चलो आपण सेशन थांबूयात. भेटूयात उद्या 4 वाजता. ठीक आहे, सगळ्यांनी वेळेवर जॉईन व्हायचं. थँक्यू सो मच. चलो, थँक्यू. चलो, बाय.